नमस्कार. महाचर्चेमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. प्रगतीचा राजपथ या महाचर्चेमध्ये आपण विशेषत्वाने जी चर्चा गेल्या अनेक आठवड्यांपासून करतोय त्यामध्ये केंद्र शासनाला 26 मेला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार गतिमान सरकार त्या ठिकाणी काम करतंय याला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून आजच्या प्रगतीचा राजपथ या कार्यक्रमाचा आजचा विषय आहे केंद्र सरकारची यशस्वी 3 वर्षाची वाटचाल. आजच्या या आपल्या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत राज्यसभा सदस्य माननीय खासदार विनयजी सहस्रबुद्धे, राज्याच्या माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक अजयजी आंबेकर, नमस्कार, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट भास्कर आव्हाड आणि ज्येष्ठ पत्रकार आणि राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी, ही सगळी मंडळी आपल्यावर सहभागी होत असताना आपण या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे प्रथमतः आपण एक ध्वनिचित्रफित पाहूया आणि त्यानंतर मग या चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत. भाजप प्रणित सरकार सत्तेवर येऊन 3 वर्ष पूर्ण होतील. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर विराजमान झाले आणि भारताच्या राजकीय क्षेत्राने कूस बदलली. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून केलेला प्रभावी प्रचार आणि एक नवा विचार घेऊन नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आले. एक नवा सूर्योदय झाला. जनतेच्या उंचावलेल्या आशा पूर्ण करण्यात नरेंद्र मोदी सरकार टप्प्याटप्प्याने प्रगती करत आहे. देशांतर्गत विकास आणि आंतरराष्ट्रीय पत वाढवण्यात मोदी सरकार प्रगतीपथावर आहे. जसं देशात सत्तांतर यशस्वीरित्या घडून आलं तसं राज्यातही सत्तापालट झाली. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र समीकरण जुळून आलं. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार असल्याने सकारात्मक व शाश्वत विकासासाठी योग्य समन्वय राखला जातो. अनेक अनपेक्षित निर्णयांमुळे जनतेच्या उंचावलेल्या आशा अपेक्षांवर भाजप प्रणित सरकार कसोटीवर सिद्ध होत आहे. अनेक योजना यशस्वीरित्या राबविल्या गेल्याने जनतेमध्ये भाजप सरकारबद्दल विश्वास दृढ होतोय. भ्रष्टाचार व अकार्यक्षमता आदी गोष्टींना कंटाळलेल्या भारतीय जनतेला एक आश्वासक व कार्यकुशल नेतृत्व मिळाल्याने जागतिक पातळीवरही देशाची पत सुधारते. मागील 3 वर्षात जनतेने दाखवलेला विश्वास केंद्रातील व राज्यातील भाजप प्रणित सरकार सर्वतोपरी सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करत आहे. मागील 3 वर्षांचा आढावा घेताना आपल्या सर्वांच्या स्वप्नातील भारत घडविण्याचा सरकारचा कार्यक्रम समजून घेण्यासाठीच आजची ही महाचर्चा. महाचर्चेमध्ये मनापासून स्वागत. केंद्र शासनाला 3 वर्ष पूर्ण होत असताना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आक्रमक प्रचारापासून सुरुवात करून गेल्या 3 वर्षांमध्ये जनतेमध्ये प्रचंड विश्वास निर्माण करण्याचं काम केलंय आणि गतिमान प्रशासन लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. हे गतिमान प्रशासन नक्की कशा पद्धतीची गती घेते आणि काय पद्धतीने काम करतंय या भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील थिंक टँक म्हणून ज्यांचा वारंवार उल्लेख केला जातो असे खासदार विनयजी सहस्रबुद्धे आहेत. सहस्रबुद्धेजी, आपल्याकडे प्रथमतः याची गोळाबेरीज मांडताना, जमा खर्च मांडताना याची जमेची बाजू केंद्र शासनाची कशी आणि एकदम वेगळा ठसा केंद्र शासनाने कसा उमटवला असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की गेल्या 3 वर्षांच्या केंद्र सरकारमधल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारकडे बघत असताना आपल्याला 3 गोष्टी ठळकपणे जाणवल्यापासून राहत नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे या सरकारला लाभलेलं अतिशय समर्थ, निष्कलंक आणि ज्यांच्या प्रेरणेच्या पावित्र्याबद्दल कुठेही शंका घ्यायला जागा नाही अशा प्रकारचं एक सच्च नेतृत्व. देशाला अशा प्रकारच्या नेतृत्वाची गरज होती. आपण 3 वर्षापूर्वीचा काळ आठवा की कशा प्रकारचं भ्रष्टाचार, अनागोंदी, कुशासन हे सगळं होतं आणि दर महिन्याला नवीन नवीन कुठल्या तरी घोटाळ्याची चर्चा यायची आणि लोक जवळजवळ हताश झालेले होते. आणि अनेक जण, विशेषतः उद्योग क्षेत्रातली लोक, आता भारतात आपल्याला गुंतवणूक करणं शक्य नाही अशा प्रकारच्या मनस्थितीत आलेले होते. तरुणांना असं वाटत होतं की या देशाला काही आता भवितव्य उरलेलं नाही. आणि अशा सगळ्या एका निराशाजनक कालखंडाच्या पार्श्वभूमीवर एक आश्वासक नेतृत्व, अत्यंत दमदार, सक्षम,
निर्णायक अशा प्रकारचं नरेंद्र मोदींच्या रूपाने या 3 वर्षात देशाने अनुभवलं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की या नेतृत्वाच्या बरोबरीने येणारी राजकीय इच्छाशक्ती. आपण पाहाल की नोटाबंदी सारखा किंवा विमुद्रीकरणासारखा जो निर्णय आहे याला फार प्रचंड राजकीय इच्छाशक्ती लागते. इव्हन जीएसटी म्हणजे तज्ज्ञ लोक असं सांगतात की विमुद्रीकरणामुळे जनतेला स्वाभाविकरित्या काही त्रास सहन करावा लागला. जीएसटीमुळे देखील आपल्याला सगळ्यांना एका कालखंडातून जावं लागणार आहे की अनेक त्याच्यामध्ये अडचणी आहेत, खाचखळगे आहेत, पण हे देशाच्या भवितव्यासाठी आवश्यक आहे. आर्थिक सुधारणा आहे महत्वाची. त्यामुळे जीएसटी सारखा निर्णय, हा निर्णय किंवा आपण पाहतो की सगळ्या प्रकारे राज्यसभा, लोकसभा, संसदेच्या सभागृहांच्या कामकाजाची उत्पादकता वाढलेली आहे. देश आपल्या अजेंड्यावरती चाललेला आहे. म्हणजे विशेषतः परराष्ट्र संबंधांच्या बाबतीत पंतप्रधानांनी पहिल्याच दिवशी म्हटलं होतं की आम्हाला चांगले शेजारी पाहिजे आहेत. परराष्ट्र धोरणावर खूप मोठं काम पण केलं. शेजारी राष्ट्रांशी चांगले संबंध ठेवत असताना नॉट ॲट द कॉस्ट ऑफ इंडियाज इंटरेस्ट. भारतीय स्वारस्य जे आहे, भारताचं जे हित आहे ते प्रधान मानून हे संबंध ठेवणं, अशी एक खंबीर राजकीय इच्छाशक्ती या सरकारने दाखवली. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे या सगळ्या सरकारच्या 3 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला लक्षात आलेलं आहे की अंमलबजावणीवरती भर आहे. बरोबर. कारण घोषणा सगळ्यांच्याच चांगल्या असतात, जाहीरनामे सगळ्यांचेच उत्तम असतात, पण अंमलबजावणी होत नाही. आणि अंमलबजावणी निर्दोष व्हावी, भ्रष्टाचार विरहित व्हावी, या पद्धतीने ते काम करतात. भास्करराव, आपण ज्येष्ठ विधिज्ञ आहात, अनेक सरकार आपण पाहिली आहेत, राजकीय परीघ जो आहे तो अनेक वर्षांचा आपण पाहिला आहे. या सगळ्या केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या योजना, केंद्र शासनाचा 3 वर्षाचा असणारा कार्यकाळ आणि राज्य शासनाचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ, याच्याकडे पाहिल्यानंतर काय ठोस आश्वासक पद्धतीने काम उभं राहिलं असं तुम्हाला वाटतं? आपण फार चांगला प्रश्न विचारलात. खरं म्हणजे असं की लोकशाहीमध्ये सरकार बदल ही सामाजिक गरज असते आणि त्या दृष्टिकोनातून एक असं सरकारला देखील चॅलेंज निर्माण झालेलं असतं की मला काहीतरी करून दाखवलं पाहिजे. आता हे अनेक वर्ष घडत नव्हतं, ते आपल्याकडे प्रथम घडायला लागलं. ह्या सरकारचं असं म्हणता येईल की जसं देशामध्ये यांनी काही योजना निश्चित ठरवून पावलं टाकलीत, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील काही महत्त्वाची पावलं टाकलेली आहेत. ही विशेष समाधानाची गोष्ट आहे. आणि केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार असेल तर कसं काम करता येतं हेही देखील आपल्याला आता बघायला मिळालं. एवढंच की कुठलेही कायदे केल्यानं कुठले प्रश्न सुटत नसतात, त्याहून जास्त महत्त्वाचं असतं की त्याची अंमलबजावणी किती चांगली झाली. आता जसं खासदार साहेबांनी सांगितलं की अंमलबजावणीवरती जोर दिला पाहिजे. सहस्रपतींनी सांगितलं ते अत्यंत महत्त्वाचे. अंमलबजावणीवर जोर दिला, नुसतंच केवळ घोषणा केल्या नाहीत. आपल्याबरोबर संचालक आहेत माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे अजय अंबेकरजी. अजय अंबेकरजी, केंद्र शासनाने बहुतांश योजना केल्या, राज्य शासनाने त्या अंमलात आणल्या, राज्य शासनाला 2.5 वर्ष पूर्ण झाले आहेत. या दोघांचा समन्वय जो आहे तो कशा पद्धतीने साधला केला आणि त्याचं ठोस प्रतिबिंब समोरच्या जनतेमध्ये कशा पद्धतीने लोकांमध्ये उमटले असं आपल्याला वाटतं? माननीय खासदार साहेबांनी जे सांगितलं किंवा आता वकील साहेब जे बोलले त्याच्यामध्ये अंमलबजावणीचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु ही अंमलबजावणी केव्हा यशस्वी ठरते? जेव्हा आपण लोकांपर्यंत ही माहिती घेऊन जातो तेव्हा. त्यामुळे शासनाच्या योजना केंद्राच्या असतील, राज्याच्या असतील, त्या लोकांच्या ज्या उपयोगाच्या आहेत त्या लोकांपर्यंत त्यांच्या भाषेत, त्यांच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या पोहोचवणं हे अतिशय महत्त्वाचं काम असतं. अलीकडच्या या काळामध्ये आम्ही राज्य शासनाचा माहिती विभाग म्हणून जे उपक्रम केले त्याच्यामध्ये ज्यांच्यासाठी योजना आहे त्यांच्याकरता ते माध्यम वापरलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ ग्रामीण भागासाठी जर त्या योजना असतील त्या जर मी मुंबईतल्या बसेसच्या पॅनलवर किंवा शेल्टरवर जर लावल्या तर त्या उपयोगाच्या नाहीत. बरोबर. नरेगा सारखीच योजना आहे जी ग्रामीण भागासाठी आहे, त्याची जाहिरात मी मुंबईतल्या इंग्रजी वृत्तपत्रात करून चालणार नाही. त्याचप्रमाणे समजा शहरातल्या लोकांसाठीच्या ज्या योजना आहेत त्या मला ग्रामीण भागाचा माध्यमांचा वापर करून केला तर चालणार नाही. त्यामुळं माध्यमांचा व्यावसायिक वापर करणं, व्यावसायिक कौशल्य करून वापर करणं हे अतिशय महत्वाचं होतं. त्याच्यामुळं शासनाच्या महत्वाच्या योजना त्या लोकांपर्यंत प्रभावीपणे त्याच्यामध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्यामध्ये आपण यशस्वीला सोशल मीडिया पासून ते वेगवेगळ्या माध्यमांपर्यंत. यदू जोशी, लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाचे आपण विश्वस्त आहात. या सगळ्या एकूण कामगिरीकडे पाहिल्यानंतर राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या काय वाटतं तुम्हाला? जनमानसामध्ये जो निर्माण झालेला विश्वास आहे हा वृद्धिंगत होईल का? त्याच्यानंतर खरी कसोटी यापुढे नरेंद्र मोदीजी यांची असेल? नाही, मला असं वाटतं की सत्ता परिवर्तन आणि सत्ता बदल याच्यामध्ये फरक आहे. मोदी सरकार UPAच्या पार्श्वभूमीवर आल्यानंतर
काही बाबतीमध्ये सत्ता परिवर्तन झालं, काही बाबतीमध्ये सत्तेचा केवळ बदल झाल्याचं जाणवतं. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर या सरकारने म्हटलं होतं की आम्ही पारदर्शकता आणू. राज्य सरकारचाही तो दावा आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तो गाभा आहे कामाचा. ही पारदर्शकता आणण्यासाठी 2 गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे मॅन्युअल इंटरफिअरन्स सिस्टीम मधला कमीत कमी करणे आणि तो कम्प्युटराइज करणे, ऑनलाईन करणे. आणि दुसरं म्हणजे धोरणात्मक निर्णय घेणे, म्हणजे जसं टेंडरिंग आहे, तर ज्याच्यामध्ये मॅन्युअल इंटरफिअरन्स राहणार नाही अशा जास्तीत जास्त प्रक्रिया पद्धती अवलंबणे. याची आश्वासक सुरुवात केंद्र आणि राज्य सरकार या दोन्हींनी केलेली आहे. परंतु 2.5 आणि 3 वर्षाच्या कालावधी लक्षात घेता त्याच्यामध्ये पूर्णतः यश अद्यापही आलेलं दिसत नाही. अनेक बाबतीमध्ये आजही मॅन्युअल इंटरफिअरन्स असल्यामुळे भ्रष्टाचाराला अजूनही वाव आहे. आणि दुसरं, सामान्य माणसाशी निगडित असलेला जो इंडिव्हिज्युअल रिलेटेड जो भ्रष्टाचार आहे, की मला जाऊन तहसील कार्यालयामध्ये, मला जाऊन SDO कार्यालयामध्ये, मला जाऊन सरकारी दवाखान्यांमध्ये आजही पैसा द्यावा लागतो, टेबल घालून द्यावा लागतो, ते प्रमाण कमी करण्यामध्ये थोडं सरकार कमी पडताना दिसते. आपण जे म्हणतात ते बरोबर आहे की विशेषत्वाने अशा पद्धतीने 3 वर्षामध्ये, गेल्या 10 वर्षामध्ये अपेक्षित असलेले बदल जे आहेत ते घडणं कदाचित शक्य होणार नाही, त्याला काही कालावधी जावा लागेल. पण निश्चित कशा पद्धतीने बदल अपेक्षित आहे आणि नक्की काय घडतंय याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती. पाहत राहा महाचर्चा, कारण महाचर्चेचा आजचा विषय आहे केंद्र शासनाची यशस्वी 3 वर्षाची वाटचाल. महाचर्चेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. विनय सहस्रबुद्धजी, आपण मगाशी जो उल्लेख केलात, कारण आपण जे सांगितलं म्हणून मी आपल्याला थांबवलं नाही, पण मुळामध्ये GST सारखा विषय आहे ज्याच्यामध्ये पूर्वी विरोध केला गेला होता काँग्रेसचं सरकार असताना. आपण आता प्रकर्षरित्या मांडलात कारण देश हितासाठी आहे. पण GST म्हणजे एका देशामध्ये एकच कर असावा, पण दुसरीकडे राज्य शासनाला काही मूलभूत त्या ठिकाणी अधिकार दिलेत, कॉर्पोरेशन दिलेत की ते कर असे लावू शकतात. मग ह्या कराची जी मूळ संकल्पना आहे त्याला कुठेतरी आपण वेगळ्या पद्धतीने फाटा दिला असं वाटत नाही का तुम्हाला? मला याकरता असं वाटत नाही की त्याही वेळी म्हणजे भारतीय जनता पार्टीने जे विरोध केले होते ते काही गुणात्मक मुद्द्यांवरती होते. आणि त्याच्यामध्ये आज जो पंतप्रधान ज्या फेडरलिझमचा वारंवार उल्लेख करतात की सर्व राज्यांना बरोबर घेऊन जाणं, एक सहमतीचं राजकारण करणं. आता स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न आहेत, महापालिकेच्या समोर उत्पन्नाचा एक प्रश्न निर्माण होईल, तर या सगळ्या प्रश्नांची सहमतीने सोडवणूक करणं हे अत्यंत किचकट काम होतं. त्याच्याकरता आपल्या देशाच्या अर्थमंत्र्यांनी, पंतप्रधानांनी जे परिश्रम घेतले, वारंवार बैठका केल्या, सहमती निर्माण केली. म्हणजे दुर्दैवाने असंही घडलं की अनेकदा वेगवेगळ्या पक्षांचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री चर्चेमध्ये सहमती दाखवत आहेत, पण पक्ष संसदेमध्ये काही ना काही विरोध करतायत. तर या प्रकारच्या राजकारणालाही एक प्रकारे ते पुरून उरले आणि त्यातनं या सहमतीच्या मार्गाने आज GSTच्या बद्दलचं एक अत्यंत आश्वासक आणि अनुकूल वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे हे सगळं करत असताना थोडी देवाणघेवाण करावी लागते. 2 मुद्दे आमचे केंद्र सरकारचे जे असतील ते कदाचित नाही रेटता आले, पण 4 मुद्दे इतरांचे मान्य करावे लागतात. हे सगळं चालू म्हणजे आपल्या मताप्रमाणे सर्वसमावेशक धोरण जे आहे ते अंमलात आल्यानंतर त्यातल्या अडचणी लक्षात येतील, कारण मोठा प्रश्न आहे. भास्करराव आव्हाड, आपल्याला असं वाटतं की जुने बरेचसे कायदे आहेत ते कायदे आता रद्दबातल करून एक नवीन कायदे आणण्यासंदर्भात केंद्र शासन भूमिका घेते. न्यायालयीन व्यवस्थेमध्ये देखील एक भूमिका घेऊन त्यांना आवश्यक निधी देण्याची तरतूद त्या ठिकाणी करते. आपण या प्रश्नाकडे पाहिल्यानंतर जो न्यायालयीन एकूण कामकाजामध्ये विलंब लागत होता तो हळूहळू कमी होईल आणि लोकांना लवकर न्याय मिळेल अशी परिस्थिती आहे का? त्यामध्ये खरं असं म्हणता येईल की आमचं एक न्यायाचं तत्व आहे की न्यायाला उशीर होणं म्हणजेच न्याय नाकारणं. जस्टिस डिले जस्टिस डिनाय. आणि मग न्याय नाकारला गेला तर मग कोर्टात जायचं कशासाठी? उलट असं म्हटलं जातं आमच्याकडे की एखादा मोठा वाद जर असेल तर बहुधा सुप्रीम कोर्टात जाईपर्यंत वारस रेकॉर्डला आलेले असतात. आणि मग ही परिस्थिती बदलायची असेल तर सामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे, ही गरज आहे. पण त्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात आणि कोर्टाच्या कज्ज्यांच्या प्रमाणात न्यायाधीशांच्या नेमणुका केल्या पाहिजेत. आणि असं दिसतं सुरुवातीपासूनच, हेच सरकार नव्हे, की न्यायसंस्था ही नेहमी दुर्लक्षित राहिलेली आहे. इतर सर्व क्षेत्रामध्ये पाहिजे तेवढ्या जागा, पाहिजे तेवढा पैसा दिला जातो, पण आजही न्यायाधीशांची नेमणूक करायची असेल किंवा त्यांना कोर्टाच्या सुविधा द्यायच्या असतील तर त्या मिळत नाहीत. आणि त्यामुळं इथे उशीर होतो, दिरंगाई होते. ती कमी करायची असेल तर सुविधा आणि पुरेशी संख्या न्यायाधीशांची ही गरज आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने माननीय नरेंद्रजी मोदी आणि त्यांचं सरकार त्या ठिकाणी लक्ष घालतंय, न्यायव्यवस्थेमध्ये लक्ष घातलेलं आपल्याला दिसतंय.
आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं विविध पैलूंच्यावर चर्चा करत असताना पण राज्यामध्ये 2.5 वर्षामध्ये कशा पद्धतीने राज्य शासन कामकाज करतंय याचा देखील आपण आढावा घेणार आहोत. आता आपण राज्याचे अर्थमंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा आपण हे काय म्हणतात प्रत्यक्षात 3 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये राज्य शासनाने कशा पद्धतीने काम केलं ते काय म्हणतात त्याविषयी पाहूया आणि मग पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूया. या 26 मेला केंद्र सरकारला 3 वर्ष पूर्ण होत आहे. या देशामध्ये विकासाची गती वाढावी, सर्वसामान्य माणसाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या, अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आरोग्य या मूलभूत सोयी स्वातंत्र्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आपण अपयशी ठरलो. लोकांनी मनात बदलाची इच्छा ठेवत माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये भारतीय जनता पार्टीला जनतेची सेवा करण्याची संधी दिली आणि पहिल्याच दिवशी माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की मैं प्रधानमंत्री नहीं, इस देश का प्रधान सेवक हूं. इस देश की जनता की सेवा करने के लिए मैं 24 तास काम करूंगा. आणि आज जेव्हा 3 वर्षांनी आपण 3 वर्षाच्या कालावधीकडे पाहतो, अनेक निर्णय या सरकारने घेतले. 12 रुपयाचा विमा असेल, 330 रुपयात जीवन विमा असेल, 42 रुपयात 1000 रुपयाच्या पेन्शनची योजना असेल, कृषी क्षेत्रात 50% आणेवारी मदतीसाठी 33% करण्याचा निर्णय असेल, मदत 1.5 पट करण्याचा निर्णय असेल, मुद्रा बँक योजना असेल, लाखो लोकांना जॉब सीकर ते जॉब क्रिएटरचा प्रवास करण्यासाठी मदत करण्याचा निर्णय असेल, स्टँड अप योजना असेल, या देशातल्या माझ्या दलित बांधवांना आदिवासी बांधवांना कुठेतरी नोकरदार करण्याच्या भूमिकेतून नोकरी देणारा वर्ग करण्याच्या दृष्टिकोनातून स्टँड अप योजना आणली. स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून या देशाला मेक इन इंडिया, झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्ट, झिरो इम्पोर्ट या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला. महाचर्चेमध्ये स्वागत. यदू जोशी, या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीने लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार आपण जे पाहतो ना, पत्रकारांचं जे आपली भूमिका असते त्या पद्धतीने हे यशा अपयशाचं गणित कितपत यशाकडे झुकतंय का अपयशाकडे जात आहे? मला असं वाटतं की केंद्र राज्य शासनाच्या समन्वयाबद्दल बोलतोय मी. मला वाटतं की केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधलं जे ट्युनिंग आहे ते अधिक कुठल्याही काळापेक्षा आज सर्वाधिक चांगलं आहे. त्याची कारणं आहेत काही. एक म्हणजे नरेंद्र मोदी यांची नॅचरल चॉईस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस होते, हे एक कारण. मोदी साहेबांनी जे गतिमान विकास आणि पारदर्शकता या 2 मुख्य मुद्द्यांवर सरकार म्हणजे प्रचार केला आणि मतं मिळवली, त्याच मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीस देखील सरकार चालवत आहेत. त्यामुळे ट्युनिंग आणखीन चांगलं आहे. दुसरं म्हणजे महाराष्ट्रातले अतिशय चांगले आणि प्रभावी मंत्री केंद्रामध्ये आहेत. एकाच वेळी नितीन गडकरी आहेत, अनंत गीते आहेत, सुरेश प्रभू आहेत, हंसराज अहिर साहेब आहेत, पियुष गोयल आहेत. दमदार कामगिरी केंद्रामधली जर काढली तर त्याच्यामध्ये आपल्या मंत्र्यांचा क्रमांक फार वरचा आहे, त्यांचं कमिटमेंट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे करत असताना, देशामध्ये कामगिरी करत असताना त्यांचं महाराष्ट्राकडे अतिशय चांगलं लक्ष आहे. बरोबर. त्यामुळे आपल्याला मोठा फायदा होतोय. महाराष्ट्राची आजची जी परिस्थिती आहे त्याचं वर्णन मी एका शब्दात करेल, 5 उंगलिया घी में और सर कढाई में, अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे. त्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राने जर या क्षणी घेतला नाही तर आपल्या इतके दुर्दैवी आपणच असं म्हणावं लागेल. मला असं वाटते की याचा फायदा काही विभागांनी जरूर घेतलेला आहे. जसं जलसंपदा खात्याने त्यात 12,500 कोटी रुपये नाबार्डच्या मार्फत आपल्याला महाराष्ट्राला सिंचन प्रकल्पांसाठी मिळाले. बरोबर. या सरकारमध्ये 3,500 कोटी रुपये अनुदान म्हणून मिळाले. 10,000 कोटी रुपयाची फाईल आता आपली पंतप्रधानांकडे पेंडिंग आहे आणि ती लवकरच त्याच्यातनी आपल्याला आत्महत्याग्रस्त भागांमधल्या सिंचन प्रकल्पांसाठी निधी मिळणार आहे. मला असं वाटतं की इतर खात्यांनी देखील तेवढंच जोरकसपणे जर दिल्लीमध्ये आपली म्हणजे म्हणणं मांडलं, भूमिका मांडली आणि निधी खेचून आणण्याची हीच योग्य वेळ आहे. पण तसं होताना बऱ्याच खात्यांबाबत दिसत नाही. आंबेडकर सर, तुम्ही सांगा की मुळात केंद्र शासनामध्ये एवढं भरभक्कम मंत्री असताना आणि महाराष्ट्राला नेहमीच झुकतं माप देत असताना त्या पद्धतीने राज्य शासन जे काम करते ते तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये राज्य शासनाचे सगळे विभाग आणि आपला विभाग त्या पद्धतीने काम करतोय आणि पोहोचवतोय का?
अलीकडच्या काळात तुम्ही जर बघितलं असेल तर आपण केवळ दूरचित्रवाणी वाहिन्या किंवा वृत्तपत्र किंवा रेडिओ याच्यावर अवलंबून न राहता बरोबर ज्याला आपण संवाद क्षेत्र म्हणतो, कम्युनिकेशन मीडिया, याचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केलेली आहे. त्याचप्रमाणे हा ट्रॅडिशनल मीडिया जो आहे तो वापरताना तो अधिक व्यावसायिक कौशल्य वापरून करतोय आपण अलीकडच्या काळात बघितलं असेल लोकराज्याचा जो अंक आहे आमचा हा पूर्वी साधारणतः 2.5-3 लाखापर्यंत त्याचा खप असेल पेड सर्क्युलेशन. ते आता मला सांगायला आनंद वाटतो की एबीसीने अप्रूव्ह केलेला, मान्य केलेला आमचा प्रमाणित खप आहे ज्याला पेड सर्क्युलेशन आहे ते जवळपास 4.5 लाखाचं आहे. आणि देशातलं हे दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक खपाचं मासिक आहे. बरोबर. मराठीतलं एकमेव एबीसी अप्रूव्ड हे असे मासिक आहे. केवळ लोकराज्यच नव्हे, आमचा दूरचित्रवाणी दूरदर्शनवरचा दिलखुलास कार्यक्रम, जय महाराष्ट्र कार्यक्रम असेल, आकाशवाणीवरचा दिलखुलास असेल, आणि अलीकडे आम्ही जो कार्यक्रम सुरू केला माननीय मुख्यमंत्री महोदयांचा संवादाचा, मी मुख्यमंत्री बोलतोय, तो तर अतिशय लोकप्रिय झालेला आहे. त्याचे लाखो प्रेक्षक वर्ग आहेत आणि एका विशिष्ट विषयाला घेऊन आम्ही त्याचे जवळपास लोकांकडनं प्रश्न मागवतो. आणि आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की आम्ही आत्ताच गेल्या रविवारी जो एपिसोड तयार केला शिक्षण या विषयावरचा, आम्ही SMS आणि ईमेलवरनं प्रश्न मागवले. जवळपास 30,000 प्रश्न आम्हाला SMS वर आले आणि 1,000 पेक्षा जास्त ईमेल आले. सर्वात जास्त प्रतिसाद या सगळ्या गोष्टींकरता अगदी. आणि त्याला चांगला म्हणजे आम्ही असं वाटतं की वेगवेगळ्या माध्यमं वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगळ्या पद्धतीने आम्ही हाताळतोय आणि ती लोकांपर्यंत. अजय आंबेकरजी, पूर्वी माहिती जनसंपर्क विभाग जो आहे तो पूर्वी तरुणांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचत नव्हत्या. आज या सगळ्या गोष्टीला तरुणांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळतो, केंद्र शासनामध्ये होत आहे. अतिशय उत्तम आहे. आम्ही सोशल मीडियाचा फार प्रभावी वापर करतोय. मला आपल्याला पुन्हा सांगायला आनंद वाटतो की आमच्याकडे या क्षणी जवळपास गेल्या महिन्याभरामध्ये आम्ही केवळ 80 लाख लोकांचा डेटा मिळवलेला आहे. केंद्र शासनाच्या सहकार्यानं मला सांगायला हरकत नाहीये, आम्हाला जर एखादा SMS पाठवायचा असेल, मास SMS ज्याला म्हणतो आपण, तर केवळ 1.5 पैसा आम्हाला खर्च करावा लागतो, जे केवळ आम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातूनच हे वापरता येतं. बरोबर. आणि ज्यांच्यापर्यंत आम्हाला संदेश पोहोचायचा, उदाहरणार्थ माझ्याकडे समजा विद्यार्थ्यांकरता एखादी माहिती आहे जी मला महाराष्ट्रातल्या तरुण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची, उदाहरण घेऊ आपण स्कॉलरशिपचं, परंतु ती जर मला पोहोचवायची असेल तर माझ्याकडे जवळपास सांगायला आनंद वाटतो की 15 लाख महाविद्यालयीन तरुणांचे मोबाईल नंबर आमच्याकडे आहेत. एका सेकंदामध्ये केवळ ॲट द क्लिक ऑफ बटन आम्ही तो संदेश या लाखो तरुणांपर्यंत पोहोचवू शकतो, अशी व्यवस्था मी तयार केलेली आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे आपल्या, अतिशय चांगली गोष्ट आहे. पण मुळात तरुणांमध्ये हा जो संदेश देत असताना तरुणांचा मिळणारा जो प्रतिसाद, यदू जोशी, हे जर पाहिलं तर हे तरुण खऱ्या अर्थाने प्रत्येक गोष्टीला अपडेट असतात सोशल मीडियावरून, त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचतात, त्यांच्या रिॲक्शन्स मग त्या पद्धतीने येतात. मग हे अपेक्षांचं ओझं दिवसेंदिवस सरकारवर वाढणार आहे असं नाही का वाटत? ते अपेक्षांचं ओझं निश्चित वाढलेलं आहे. अपेक्षा कोणाकडून करतो? कामगिरी चांगली असेल अशी अपेक्षा ज्याच्याकडनं आहे त्याच्याकडनंच अपेक्षा केल्या जातात की नाही. पण या सरकारचं मला एक आणखी वैशिष्ट्य जे मला भावलं ते म्हणजे विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामान्य माणसाचा सहभाग, विद्यार्थ्यांचा सहभाग, समाजाच्या विविध घटकांना त्याच्यामध्ये सामावून घेणे. आणि हा विकासमध्ये स्वच्छता असो, अगदी साधं नरेंद्र मोदींचं स्वच्छ भारत अभियान असो, किंवा आता जलयुक्त शिवार आहे, मुख्यमंत्र्यांची महत्वाकांक्षी योजना आहे, याच्यामध्ये सामान्य माणसाला विश्वासात घेणे. आपण समृद्धी कॉरिडॉर करतोय. आपण महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की 2-1 हजार सभा झाल्या असतील लोकांच्या, की ज्याच्यातून लोकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न तरी झाला. एकतर्फी निर्णय लादण्याची जी पद्धत होती ती बंद झाली. आणि लोकांचा सहभाग, लोकांचा कल पाहून निर्णय घेतले जातात. आपण या संदर्भामध्ये जी चर्चा करतोय तर केंद्र शासनाला जी 3 वर्ष पूर्ण होत आहेत, तर या यशस्वी वाटचालीची काय 3 वर्षाचा कार्यकाल आहे याविषयीची ध्वनिचित्रफित झलक आपण पाहूया आणि त्यानंतर आपण सहस्रबुद्धींकडे जाऊया. राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभाची शोभा वाढवणाऱ्या मान्यवरांमध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रपती तसंच नेपाळ, भूतान, मालदीव, मॉरिशसचे पंतप्रधान आणि बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या विशेष प्रतिनिधींचा सहभाग होता. मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या संपूर्ण समारंभाला एक वेगळं स्वरूप दिलं. भारताच्या नव्या परराष्ट्र धोरणात शेजारील देशांसोबतचे संबंध अधिक चांगले राहतील हेच यातून दिसून येते. तसंच पाकिस्तान सोबतचे जुने संबंध सुधारून भारत-पाकिस्तान संबंध नव्यानं विकसित करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा यातून स्पष्ट होते.
गेल्या अनेक दशकांपासून विविध कारणांमुळे काही शेजारील देशांसोबत भारताचे संबंध फारसे चांगले राहिले नाहीत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळ आणि भूतान नंतर ज्याप्रमाणे बांगलादेश, म्यानमार, अफगाणिस्तान, श्रीलंका, चीन, इराण, कझाकिस्तान आणि मंगोलिया सारख्या शेजारील देशांचा दौरा केला आणि तिथल्या राष्ट्राध्यक्षांना भारतात बोलावलं, त्यामुळे या देशांसोबतचे भारताचे संबंध अधिक चांगले व्हायला मदत झाली. हे दौरे केवळ औपचारिक नसून यातून अनेक जुने वादविवाद सोडवण्याचे मार्ग खुले झाले. बांगलादेश सोबत एकमेकांमधल्या जमिनींची अदलाबदल, सीमांना पुरापासून संरक्षण, दहशतवादी कारवायांवर नियंत्रण आणि रस्ते तसंच रेल्वे मार्ग खुले करण्यासारख्या अनेक समस्यांचं निवारण व्हायला मदत झाली. सार्क संघटनेत पाकिस्तानचं आडमुठं धोरण पाहता मोदी सरकारनं आपल्या रणनीतीत बदल करून इतर सार्क देशांसोबतचे आपले संबंध अधिक दृढ केले. लडाखमध्ये चीनी सेनेची घुसखोरी आणि अरुणाचल प्रदेशात चीनच्या घुसखोरीला मोदी सरकारनं ज्या प्रकारे प्रत्युत्तर दिलं, त्यातून हेच दिसून येतंय सरकारवर दबाव टाकण्याचा काळ आता संपला आहे. दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना शपथग्रहण सोहळ्याचं आमंत्रण देऊन आणि सर्व राजशिष्टाचार मोडून त्यांच्या कुटुंबातल्या एका लग्न समारंभात अचानक जाऊन पाकिस्तान देखील भारतासोबतचे संबंध चांगले करण्यासाठी पावलं उचलेल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली होती. मात्र पठाणकोट आणि उरीमधल्या हल्ल्यांमधून पाकिस्तानची खरी कमान तिथली सेना, ISI आणि दहशतवाद्यांच्या हातात असल्याचं नवाज शरीफ यांनी दाखवून दिलं. त्याच्या प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून भारत जर पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध जोडण्याचा विचार करू शकतो, तर दहशतवादी कारवायांना जशास तसं उत्तर देखील देऊ शकतो, हेच मोदींनी दाखवून दिलंय. विनय सहस्त्रबुद्धेजी, आपण जर का विचार केला तर परराष्ट्र धोरणावर इतके वर्षामध्ये जे काम झालं नव्हतं ते ठळकपणे काम गेल्या 2-3 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी केलं. या परराष्ट्र धोरणाचा एकूण विकासाला आणि मुळात निर्यातीला, त्याच्या पलीकडे आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटला कशा पद्धतीने उपयोग होईल? कारण अमेरिकेसारख्या अध्यक्षाने डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर भारताच्या पंतप्रधानांना दूरध्वनीवरनं बोलणं हे खरंच इतिहास जमा होता, असं स्वप्नवत होतं, कधी वाटत नव्हतं. हे सगळं घडतंय. ठळकपणे देश सगळीकडे परराष्ट्र धोरणामध्ये आता दिसतोय. याचा कितपत उपयोग होईल? निश्चितपणे उपयोग होईल. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या 3 वर्षात ज्या पद्धतीने परराष्ट्र व्यवहार खात्याच्या सगळ्या अजेंड्याची अंमलबजावणी झाली आहे, ज्या गोष्टी जाहीरनाम्यात होत्या त्या आणि अन्य देखील, त्याच्यामध्ये एक सूत्र आहे की भारतीय हिताची कुठल्याही प्रकारे तडजोड न करता शेजारी राष्ट्रांशी आणि अन्य सर्व राष्ट्रांशी अतिशय मधुर संबंध भारताला हवे आहेत. भारत एक वैश्विक सत्ता म्हणून, एक शक्ती म्हणून उदयाला येऊ पाहतो आहे. भारताच्या स्वतःच्या अशा वैश्विक राजकारणात काही ऍस्पिरेशन्स आहेत. जसं सिक्युरिटी काउन्सिलमध्ये आपल्याला एक परमनंट सदस्य म्हणून हवा आहे, किंवा जो न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप आहे त्याच्यामध्ये देखील ती सदस्यता आपली अन्य न्यूक्लिअर सप्लायर्सनी मान्य करावी अशी आपली इच्छा आहे. आणि त्या दृष्टीने पंतप्रधानांचा जो रोख राहिला आहे तो सर्व गटांमधल्या, सर्व भौगोलिक गटांमधल्या देशांना एक प्रकारे आपल्या बरोबर घेऊन जाण्याचा. आणि त्यामुळे आपण बघितलं असेल की असे अनेक देश होते, छोटे मोठे, अगदी नेपाळसारखा देश, की 20-20 वर्षात आपले पंतप्रधान तिकडे गेले नव्हते, किंवा काही देश असे होते की तिकडचे पंतप्रधान इकडे आले नव्हते, माहीतही नव्हते. त्यामुळे हा जो बॅकलॉग होता तो आपल्या पंतप्रधानांनी अतिशय व्यवस्थितपणे भरून काढला आहे. आणि आता संबंध जगामध्ये भारताविषयीचं कुतूहल, भारताविषयीचा विश्वास या दोन्हीमध्ये खूप चांगली वाढ झाली. म्हणजे या माध्यमातून परराष्ट्र धोरणावर जे आपण त्या ठिकाणी काम केलं त्याचा निश्चित भविष्यामध्ये आपल्याला उपयोग होईल. भास्करराव आव्हाड, आपण जर पाहिलं तर गेल्या इतके वर्ष आपण सरकार पाहतोय, या 3 वर्षामध्ये जे काम आहे ते जनतेसमोर थेट जातंय आणि त्यांचा कलही आपल्याला समजतोय. तुम्ही मला सांगा, असे जे काही कायदे आहेत ज्या कायद्याच्या माध्यमातून लोकांना तर न्याय मिळाला, पण त्यातून लोकांना न्याय मिळत असताना लोकांमध्ये आश्वासक वातावरण निर्माण झालं, असे कोणते कायदे आहेत? त्यातला एक महत्वाचा कायदा कालच झालेला असं सांगता येईल की रेरा, म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेशन ऍक्ट. ह्या रेरामध्ये शहरी भागामध्ये सगळ्यात जास्त जर कुठे अपप्रकार घडत असतील तर ते ह्या रिअल इस्टेटमध्ये होते. आणि मग गृहनिर्माण असो, बाकीच्या इमारती बांधणं असो, भूखंड असोत, ह्या सगळ्यांच्या वरती काहीतरी निश्चित आपल्याकडे शहराकडे माणसं येतात, कारण खेड्यामध्ये फारसा उद्योग आपण अजून निर्माण करू शकलो नाही.
पण शहरात आलेल्या माणसाची राहण्याची सोयच जर झाली नाही तर मग निश्चितपणानं कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात. त्या दृष्टिकोनातून हा रेरा एक अतिशय महत्त्वाचा कायदा ठरेल. त्याचप्रमाणे आता जीएसटी बाबत जसं सांगितलं गेलं त्यात फक्त एकच शंका मला अशी दिसते की अडचण दिसते की जेव्हा आपण असं म्हणतो की शेतकऱ्यांचा माल देखील प्रमाणितच केला गेला पाहिजे अधिकाऱ्यांच्याकडनं किंवा आपल्या अथॉरिटीकडनं, तर असा प्रमाणित केलेल्या मालाच्या बाबतीत जर जीएसटी लावला तर मग प्रत्येक शेतकऱ्याच्या मालावरती तो लागल्यामुळं ब्रँडेड म्हणून केवळ तो महाग होईल. मग याच्यातून पुढचं धोरण राबवताना योग्य ती सरकारनं काळजी घ्यावी अशी खरी गरज आहे. ते सहस्रबुद्धीने मगाशी सांगितलं त्याविषयी ज्या अडचणी आहेत त्या प्रॅक्टिकल आल्यानंतर एका वेळेला लागू होईल 1 जुलै त्यापासून समजेल. आपल्याच्या कार्यक्रमामध्ये दूरध्वनी थेट संपर्क यंत्रणेमार्फत केंद्रीय गृहराज्यमंत्री माननीय हंसराज अहिर साहेब आहेत. माननीय हंसराज अहिर साहेब, आपलं या महाचर्चेमध्ये मनापासून स्वागत. आजचा आपला विषय असा आहे की केंद्र शासनाला जे 3 वर्ष पूर्ण झालेत त्याच्या यशस्वी वाटचालीचा आढावा आपण घेतोय. या निमित्तानं आपल्या सर्व केंद्रीय मंत्रिमंडळाला आम्ही या मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन पण करतो आणि आपल्याला शुभेच्छाही देतो. या 3 वर्षाच्या वाटचालीचा आढावा आपल्या डोळ्यासमोर असताना आपल्याला काय सांगावं असं वाटेल की आपल्याला कशा पद्धतीने अधिक यामध्ये काम करता आलं? मी प्रथम आपले धन्यवाद देईन की आपण 3 वर्षाच्या कारकिर्दीबद्दल आपले मत स्पष्ट करताना आणि आम्हाला पण यामध्ये बोलण्याची संधी दिली. एकंदर मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचं सरकार, भाजपचं जे सरकार आहे एनडीएचं, यामध्ये याला यशस्वी 3 वर्ष कारकीर्द म्हणायला म्हणतो मी. आणि यामध्ये आपण पाहिलं असेल की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सत्ता हाती आल्याबरोबर एक घोषवाक्य दिलं होतं, सबका साथ सबका विकास. आणि या घोषवाक्यावर चालताना त्यांनी एक मेक इन इंडिया, स्किल इंडिया, स्किल डेव्हलपमेंट, सुरक्षित भारत आणि विशेष म्हणजे गरीबी मैं समाप्त करना चाहता हूं और बेरोजगारी कम करना चाहता हूं, अशा काही विशेष घोषणा करून सरकार हाती घेतलं आणि त्या दिशेने त्यांनी कामं केली. आज आपण पाहतो की या देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या काळामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये काम सुरू आहे. मग ते कामगार असतील त्यांच्याकरता नवीन कायद्याले बोनस पासून तर त्यांच्या पीएफ पर्यंत, शेतकऱ्यांच्या शेती विकासापासून तर त्यांचं किसानों क्या दुगणी करू दूंगा म्हणणारे प्रधानमंत्री देशातलं उत्पन्न वाढू शकले. आणि अशा प्रकारे शेतीपासून, बेरोजगारांपासून, कामगारांपासून त्यांनी हात लावला. आणि माझं असं मत आहे की स्किल इंडिया आणि मेक इन इंडिया हा जो विषय त्यांनी उचलून धरला होता त्यामध्ये देशात नक्कीच उत्पादनही वाढलं. आणि उत्पादन फक्त इंडस्ट्रीमधलंच नाही तर त्यामध्ये त्यांनी उत्पादन वाढीकरता शेतकऱ्यांना पण प्रोत्साहित केलेलं आहे. आणि शेतीमधलं उत्पन्न वाढलेलं आहे. या दोन्ही ठिकाणी रोजगार वाढला. आणि गरिबी हटवण्याकरता ग्रामीण भागातलं आर्थिक उत्पन्न वाढवणं हा सर्वात मोठा मार्ग आहे. आणि उत्पन्न वाढताना रोजगार वाढतो. आणि म्हणून स्किल इंडिया आणि मेक इन इंडिया हे दोन्ही ठिकाणी त्यांना यश मिळालेलं आहे. माझा दावा आहे की इतकं चांगलं सरकार काम करताना मी गेली 4दा लोकसभेत आहे, 3दा विरोधात काम केलं. पण त्यांनी म्हटलं होतं की मी भ्रष्टाचार विरुद्ध जिंकलो म्हणून भ्रष्टाचार खपून घेणार नाही, मी खाणार नाही, खाऊ देणार नाही, हे त्यांनी खाऊंगा नाही, खाणे दूंगा नाही. आणि तुम्ही पाहिलं असेल की त्यांच्या काळामध्ये एकही मंत्र्यावर कोणी बोट उठू शकलं नाही. म्हणून त्यांनी एक स्वच्छ सरकार आणि भ्रष्टाचार रहित सरकार याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी यश आलेलं आहे. आहिर साहेब, महत्वाचा एक प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो की मुळामध्ये नक्षलग्रस्त भागांमध्ये हा सर्वात मोठी समस्या आहे. आपण चंद्रपूरमधून निवडून आलेला, आपल्या गडचिरोलीमध्ये हा प्रश्न आहे, अदूच्या आंध्रमध्ये आहे, पलीकडच्या छत्तीसगडमध्ये आहे. ही जी समस्या देशांतर्गत आहे, देशांतर्गत सुरक्षेला धोका आहे, यावर आपण काबू करण्यामध्ये आपल्याला पेलवता येईल काय? नाही, एक आम्हा सर्वांना अनेक वर्षाचं आव्हान आहे. मी या ठिकाणी एक दावा करू शकत नाही की पूर्ण संपलेला आहे. पण एक दावा करू शकतो की खूप त्यांचं क्षेत्र कमी केलं. नक्षल आणि माओवादला अनेक भागातून पळावं लागलं, कमी होतो चाललेलं आहे, ते शिकडूच चाललेलं आहे. आता ते एका ठिकाणी सुकमा आणि समजून घ्या की ओडिशा, छत्तीसगड आणि झारखंडच्या सीमेवर ते शिल्लक आहे. अन्यत्र भागातून कमी कमी होत चाललेलं आहे. आणि आता तुलनेमध्ये
मी एवढं नक्की दावा करेन की 2010 आणि 11 पासून जी संख्या शहीदांची किंवा सिव्हिलियनची जी हत्या होत होती, ते आपले सैनिक जे मारले जात होते त्यांची संख्या पण फार पटीनं कमी झाली, 10% राहिलेली आहे. हे मी तर आकडे तुम्हाला देऊ शकतो आणि हे आधी रेकॉर्डला आहे. म्हणून हे कमी. आयर साहेब आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी आहेत, ते आपल्याला कायदा सुव्यवस्थेबद्दल काही प्रश्न विचारणार आहेत. यदूजी विचार. नाही, आपण दावा केला की नक्षलवाद आपण संपुष्टात आणण्याच्या मार्गावर आहात, परंतु अलीकडे झालेल्या ज्या घटना आहेत त्या घटना काही त्याला पुष्टी देत नाहीत. खरी गोष्ट आहे. म्हणजे छत्तीसगडमध्ये किंवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील आज मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारांनी एक मोठा प्रकल्प येऊ घातला आहे, पण त्याला तिथल्या नक्षलवाद्यांच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. आपल्याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतल्या परिषदेमध्ये नक्षलवाद्यांच्या मागचे ब्रेन जे आहे ते अधिक धोकादायक असल्याचं म्हटलेलं आहे. त्यामुळे सर्व राज्य जे या नक्षलग्रस्त आहेत, ओरिसा, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, यांची एकत्रितपणे मोहीम राबवावी आणि एकदाचा या प्रश्नाचा निकाल लावावा अशी सामान्य माणसाची अपेक्षा आहे. हो, ती आपल्या सरकारकडून अधिक आहे. परंतु आयर साहेब याविषयी याविषयी आपण काय सांगू शकाल? मी आपल्याला स्पष्ट सांगतो की एक नक्षलवाद हा देशामध्ये अनावश्यक हा वाद चाललेला आहे. याच्यातून त्यांना काही मिळेल असं मला वाटत नाही. आणि मी जे बोललो त्यामध्ये अजून तर पुनरुच्चार करतो मी की नक्षलवाद्यांवर आम्ही खूप कंट्रोल केलेला आहे. नजीकच्या काळामध्ये एक सुकमामध्ये 2 घटना घडल्या, हे खरं आहे. महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल की गडचिरोली नंतर गोंदिया, चंद्रपूर या भागात त्यांना वाढ झालेली होती, ती दोन्ही ठिकाणी संपलेली आहे. आता फक्त जिल्हा गडचिरोलीमध्ये काही कारवाई शिल्लक आहेत. तेलंगणा आणि आंध्रामध्ये नक्षलवादाला पार संपण्यामध्ये यश आलेलं आहे. थोडंसं आता या ठिकाणी पाहिलं असेल की छत्तीसगड मी म्हणतो आणि ओडिशा आणि झारखंडचा एक बेल्ट आहे त्या ठिकाणी नक्की आहे, परंतु त्याचं क्षेत्र कमी झालं, त्या हळूहळू कमी चाललेलं आहे. आम्ही इतक्या चांगल्या पद्धतीनं आमचं प्लॅनिंग चालू आहे. हे सर्व करताना विकास कामामध्ये तुम्ही आताच म्हणणारे यदू जोशीजी की एक प्लांट आम्ही जिल्हा गडचिरोलीमध्ये स्थापन करताना त्यांना विरोध का झाला की त्यांना विकास होऊ द्यायचा नाही आणि अशाच प्रकार त्यांनी रस्ते बांधण्याकरता अडचणी आणले, त्याच्यातून नक्षलवाद संपतो. रस्ते बांधले की नक्षल्यांच्या ऍक्टिव्हिटीज कमी होतात आणि सिव्हिलियनच्या पोलिसांच्या ऍक्टिव्हिटी वाढतात. हे त्यांना नको आहे, परंतु त्यामध्ये कुठे आम्ही थांबत नाहीये. सतत काम चालू आहे. आयर साहेब या मुळामध्ये आयर साहेब याच्यामध्ये आपल्याला ठोस भूमिका घेऊन आपल्याला काम करावं लागेल. आपल्याबरोबर ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव युएव्ही आणि आयर साहेब आपल्याबरोबर ज्येष्ठ आयर साहेब बटालियनची संख्या वाढवलेली आहे आणि अशा प्रकारे त्यावर आम्ही नक्कीच कंट्रोल करीत आहोत. मला विश्वास आहे, कारण आम्हाला समोर निवडणुकीला पुन्हा जायचं आहे. पण दाव्याने सांगतोय की नक्षलवाद हा नक्कीच कमी होत चाललेला आहे, अजून कमी होऊन जाईल. यात आम्हाला यश नक्कीच येणार आहे. आयर साहेब मध्ये जी घटना घडलेली आयर साहेब माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? हे शेवटची ज्योत आयर साहेब माझा आवाज येतोय का आपल्यापर्यंत? यात नक्कीच आम्हाला गंभीरता आम्ही घेतलंच आहे. आव्हानही आधी आहे आम्हाला आव्हान ते. आयर साहेब माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? आम्हाला पूर्ण विश्वास. मला वाटतं माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. आयर साहेब आयर साहेब आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात आणि आम्हाला एक मौलिक माहिती दिली, त्याबद्दल मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि आपल्या भावी वाटचालीसाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. जे आहिर साहेबांनी सांगितलं, आव्हाड साहेब, खरं तर आपल्याला त्यांच्याशी मला बोलणं करून द्यायचं होतं, पण मुळामध्ये ते जे म्हणतात त्या पद्धतीने नक्षलाचा प्रश्न असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून देशांतर्गत सुरक्षेचा प्रश्न असेल, काश्मीर सारखा प्रश्न असेल, 370 कलम असेल, या संदर्भामध्ये केंद्र शासनाला भूमिका घेऊन काम करावं लागेल. कारण पूर्वी 370 कलम रद्द होईल असा एक आशावाद होता. तर काय वाटतं, काय करणं अपेक्षित आहे? खरं म्हणजे असं की काश्मीरचा प्रश्न आणि अंतर्गत बाकीच्या ठिकाणचा प्रश्न हे दोन आपण थोडे वेगळे करू. काश्मीरमध्ये जे काही म्हटलं जातं की काश्मीर भारताचा आहे की नाही, हा वाद शिल्लक राहू शकत नाही. कारण मूळ आमच्या कायद्याच्या दृष्टीतून जर बघितलं तर असं म्हणता येईल की 1947चा स्वातंत्र्य कायदा जो झाला त्या कायद्यामध्ये पाकिस्तानचा प्रदेश कुठला हा त्या शेड्यूलमध्ये दिला गेला. त्या बाकीच्या प्रदेशाशी पाकिस्तानचा संबंध नाही. आणि जर पाकिस्तानने आणखी काही मागायचं असेल तर 1947चा कायदा अस्तित्वात नाही. असं जर झालं तर पाकिस्तानच नाही असं होईल. इथपर्यंत आपल्याला जाता येतंय. फक्त तिथे प्रत्येक ठिकाणी नक्षलवाद असो किंवा जम्मू अँड काश्मीर असो, या ठिकाणी तिथली जी स्थानिक माणसं आहेत हे ह्या अतिरेक्यांना साथ देणार नाहीत.
याची काळजी घेतली गेली पाहिजे. जर माझ्या गावामध्ये मी अतिरेकी येऊच दिले नाहीत किंवा त्यांना राहूच दिलं नाही तर हा प्रश्न जास्त सोपा होईल. फक्त आपण सैनिक पाठवून किंवा पोलीस पाठवून हे काम जास्त उद्बोधकपणानं होणार नाही असं मला वाटतं. अगदी खरी गोष्ट. सैनिक पाठवून हा प्रश्न सुटणार नाही, पण प्रश्न तो सुटला पाहिजे. केंद्र शासनाला ते जबाबदारी धरून काम करावं लागेल आणि थिंक टँक त्या संदर्भात आपल्याला काय बोलणार आहेत हे आपण नंतर जाणून घेऊया. तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती. महात्रा महाचर्चा. महाचर्चेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. विनय सहस्रबुद्धे जे आपल्याकडे थिंक टँक म्हणून पाहिलं जातं, महत्वाच्या विषयासंदर्भात आपली भूमिका महत्वाची असते. काश्मीरचा प्रश्न असो, 370व कलम असो, देशांतर्गत असणारी असुरक्षित भावना असो, या संदर्भामध्ये केंद्र शासन काही ठोस पद्धतीनं काम करते का? संघाचं देखील शिबिर त्या ठिकाणी जम्मूमध्ये भरणार आहे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते की आपले एवढे थिंक टँक असताना ह्याच्यातनं हा प्रश्न पुढच्या भविष्यात ठोस कालावधीमध्ये सुटणं अपेक्षित आहे. असे की काश्मीरचा प्रश्न ही एक प्रकारे आपल्या देशाची एक भळभळती जखम आहे आणि ती झाली आहे 1947 मध्ये. हो. आणि त्यामुळे ते एक इतिहासाचं ओझं आपण वागवतो आहोत. त्या काळात जे काही घडलं, आता मी इतिहासात जात नाही कोणाची चूक कशा पद्धतीची चूक, पण आज ते ओझं आपल्याला सगळ्यांना मिळून वाहावं लागतं आहे. आणि त्यामुळे या प्रश्नाला चुटकीसरशी काहीतरी जादूच्या कांडीने तो सोडवावा असं काही होणं शक्य नाही. परंतु जो सबका साथ सबका विकासचा मंत्र आहे तो घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. या दृष्टीने आपण बघितलं असेल की गेल्या 3 वर्षांमध्ये विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये संरचनात्मक विकास, आता पंतप्रधानांनी एका टनेलचं उद्घाटन केलं. केवळ तेवढंच नाही, अनेक पद्धतीने रेल्वे, कधी कोणी विचार केला नसेल की काश्मीरपर्यंत आपल्याला रेल्वेने जाता येईल, श्रीनगरपर्यंत. त्यामुळे रेल्वे असेल, रस्ते असतील, इतर संरचनात्मक विकास असेल, त्याच्याबरोबरीने सरकारच्या सगळ्या प्रकारच्या कल्याणकारी योजना, काश्मीरातला जो ओबीसी वर्ग आहे, काश्मीरातला जो मागास वर्ग आहे, त्या सगळ्यांपर्यंत या योजना पोहोचवण्याचे अतिशय प्रभावी मार्ग यावेळी हाताळले गेले आणि त्या योजना पोचतायत. त्याचा परिणाम असा झाला की काश्मीरातलं जे परंपरेने भारत विरोधी वातावरण निर्माण करण्याचे जे उद्योग होते त्या उद्योगांना आळा बसायला लागला कारण त्यांना मार्केट राहिलं नाही. आणि त्या एक प्रकारच्या कुचंबणेतून त्यांनी पुन्हा एकदा दहशतवादी सगळ्या कारवाया आपल्या सुरू केल्या आहेत. त्यातनं हा प्रश्न आता एका प्रकारे थोडासा उग्र झाल्याचं निदान तात्कालिक वातावरण निर्माण झालं. यदुशी काश्मीर एवढं अशांत आजपर्यंत कधी नव्हतं असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं की मुळामध्ये काश्मीरमधल्या दहशतवादी कारवाया कमी झाल्या असतील, पण म्हणजे काश्मीरमध्ये तरुण आज बाहेरून दगडफेक करण्यासारख्या गोष्टी करतोय, तरुणी करतायत, हे सगळं पाहिल्यानंतर केंद्र शासन या प्रश्नाकडे कशा पद्धतीने पाहतंय? यदू जोशी. नाही, मला असं वाटतं की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्याकडनं ज्या किमान अपेक्षा होत्या, ज्या त्यांनीच तयार करून ठेवल्या होत्या, त्यात एकतर महागाई हा एक विषय होता. त्याच्यावर आपण मला वाटते यशापयशाची जेव्हा चर्चा करू तेव्हा येऊच. परंतु पाकिस्तानचा बंदोबस्त, नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान, दमदार पंतप्रधान आल्यानंतर पाकिस्तानला एक मुंहतोड जवाब मिळेल असं आहे. आपला भारत 2-4 गोष्टींवर फार भावनिक आहे. क्रिकेट, सिनेमा, पाकिस्तान, काश्मीर हे आपल्या अत्यंत पोटतिडकीचे, मनातले, हृदयातले विषय आहेत. आणि त्यातल्या त्यात काश्मीर आणि जे काही काश्मीर आणि हा भागाबाबत अतिशय अस्मिता बाळगून असलेले लोक आहेत, त्यांच्या विचारांचं सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर तर अपेक्षा अधिकच वाढल्या होत्या. पण त्याला साजेसं असं उत्तर अजूनही आपण पाकिस्तानला दिलं आहे असं सामान्य माणसाला वाटत नाही, असं पत्रकार म्हणून माझं एक निरीक्षण आहे. सहस्रबुद्धी, एक आम्हाला थोडक्यात सांगा, 370व्या कलमाबद्दल आपल्याला भूमिका घ्यावी लागेल की नाही? जशी राम मंदिराबद्दल आज न उद्या घ्यावी लागेल. आता युपीमध्ये तर सरकारच आलेलं आहे, पण तो मुद्दा बाजूला ठेवा. किमान पक्षी 370वा कलम रद्द करणं हा पहिल्यापासून आग्रही भूमिका भारतीय जनता पक्षाची राहिली. आता तर सरकार पण आपलं आहे. नाही, हे सगळं खरं आहे, परंतु त्या ठिकाणी काश्मीरमधलं सरकार हे एक गठबंधन सरकार आहे, एक आघाडीचं सरकार आहे. आणि या सरकारातल्या दोन्ही पक्षांच्या या विषयातल्या भूमिका पूर्वीपासून स्पष्ट आहेत आणि त्या परस्पर विरोधी आहेत. त्यामुळे हे प्रश्न सुटतील यासाठी हे सरकार काही करू शकेल अशी स्थिती नाही, कारण मतभेदाची दरी फार मोठी आहे. पण आपण सरकारमध्ये आहात ना. अगदी बरोबर आहे, परंतु या एका मुद्द्याच्या पलीकडे अनेक मुद्दे आहेत की ज्याच्यावर आम्ही एक आहोत आणि त्यामुळे विकासाच्या अनेक प्रश्नांवरती दोन्ही
पक्षाची लोक एकत्रित येऊन एक विकासाचा कॉमन अजेंडा बनवला गेला, ज्याच्यातनं ते सरकार झाले. त्यात आता 370 असं नाहीये, परंतु 370चा जो रोख होता की काश्मीरच्या स्वायत्ततेच्या नावाखाली एक प्रकारे त्याला वेगळी वागणूक मिळावी आणि वेगळा दर्जा मिळावा आणि त्यातनं भारताशी असलेल्या त्याच्या सामिलीकरणाला कुठेतरी खीळ बसावी, ते होऊ नये याकरता खूप उपाय सुरू आहेत. आज आपण बघितलं असेल, परवा गृहमंत्र्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काश्मीरचे जे विद्यार्थी तुमच्या प्रांतात आहेत त्यांची तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे, किंवा काश्मीरच्या खोऱ्यामधल्या हालचालींच्या संदर्भामध्ये असेल, विकासाचे प्रश्न मी बोललो, सीमा सुरक्षेच्या विषयामध्ये असेल, हे सरकार अत्यंत प्रोएक्टिव्हली सक्रियतेने या सगळ्या प्रश्नांकडे बघत आहे. त्यामुळे 370चा प्रश्न सुटेल का नाही तर तो आता सुटण्याची शक्यता मला वाटत नाही, कारण त्यातली मतभेदाची जी दरी आहे ती काही चटकन बुजेल असं नाही. त्याला संवैधानिक संशोधन करावं लागेल, त्याचा तो मार्ग मोठा आहे, परंतु त्याचे जे चुकीचे परिणाम आहेत ते आपल्याला कसे रोखता येतील या दिशेने आमचं सरकार खरी गोष्ट म्हणजे यदू म्हणजे मला हे मान्य आहे, कारण 370वा कलम या संदर्भामध्ये जी भूमिका आता सहस्रबुद्धींनी मांडली त्याशी कितपत सहमत तुम्ही राहणार? नाही, यांच्या भूमिकेला अत्यंत छेद देणारी भूमिका घेतलेलं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये राहून यांना काय साध्य होते आहे हा प्रश्न माझ्यासारख्या अनेकांना पडलेला आहे. पण मुफ्ती मोहम्मद सईद बरोबर तुम्ही केलेलं जे आता जे गठबंधन आहे ते तुम्हाला आज अडचणी ठरते असं सहस्रबुद्धी म्हणायचं का आपण? नाही, असं नाही. अडचणीचं म्हणजे काय, ते पहिल्यापासून स्पष्टच काँग्रेस काश्मीरच्या जनतेने जो जनादेश दिला त्या जनादेशाचं स्वरूप असं होतं की या दोन्ही पक्षांना मतभेदाची दरी बुजवून एकत्र येणं भाग होतं, दुसरा इलाजच नव्हता. आणि त्या ठिकाणी म्हणून आम्ही जे वादग्रस्त प्रश्न होते ते घटकावर बाजूला ठेवून ज्या मुद्द्यांवर सहमती आहे ते मुद्दे एकत्र घेतले, त्यातनं आणखीन प्रभावी अंमलबजावणीचा एक आराखडा तयार केला आणि त्या कृती योजनेसह या सरकारच्या शपथविधी झाला, ज्याचे पहिले मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद होते. आणि त्यामुळे असं राजकारणामध्ये असं करावंच लागतं. राजकारणात जे आपल्याला अधिकाधिक शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करावा लागतो. सहस्रबुद्धी, शेवटचा प्रश्न काश्मीरविषयी, कारण स्वतंत्र कार्यक्रम करावा लागेल याविषयी. मला एवढंच फक्त सांगा की नुकतीच फेरनिवडणूक जी झाली अब्दुल्लांची त्या ठिकाणी 60% लोकांनी फक्त मतदान केलं, म्हणजे अजूनही दहशतवादाचा पगडा त्या ठिकाणच्या जनतेवर आहे. मोठ्या संख्येने मतदान लोक करू शकले नाहीत. ही गोष्ट खरी आहे ना. मी आपल्याला सुरुवातीपासून सांगतोय की विकासाची कामं गतिशील झाल्यामुळे आणि विकासाचा प्रभाव पडतोय लोकांवर हे लक्षात आल्यानंतर फुटीरतावाद्यांच्या कारवाया अधिक तीव्र झाल्या आहेत आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत. हे असे ना, हा प्रश्न आणि ही निर्गार ती इतकी सोपी नाहीये. काही काळ आपल्याला या सगळ्या प्रश्नांशी संघर्ष करावा लागेल, पण विकासाचा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा मार्ग आपल्याला सोडता येणार नाही. आणि त्या मार्गावरून जात असताना तो मार्ग अधिक प्रशस्त होतोय, लोकप्रिय होतोय असं लक्षात आल्यावर दहशतवादी शक्ती बिथरणं हे अगदी स्वाभाविक आहे. आपण या प्रश्नावर स्वल्पविराम घेऊया, कारण हा विषय मोठा आहे. परत एकदा विकासाच्या मुद्द्याकडे आपण वाटचाल करूया. राज्यामध्ये जलयुक्त शिवार सारखी योजना राबवल्यानंतर यावर्षी दुष्काळाचा जो प्रश्न आहे बहुतांशी पद्धतीने कमी झाला आणि याविषयी राज्य शासनाने उत्तम काम केलं. कशा पद्धतीचा प्रतिसाद या राज्यभरात जलयुक्त शिवारला मिळाला आणि राज्य शासनाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला का? अजय आंबेकरजी, तुम्हाला काय वाटतं? माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जेव्हा त्यांनी शपथ घेतली मुख्यमंत्रीपदाची, त्यानंतर कुठला मोठा जो कार्यक्रम त्यांनी हाती घेतला असेल तर तो होता जलयुक्त शिवाराचा. त्या काळामध्ये सुरुवातीला अशी टीका झाली की तुम्ही नवीन काय करताय, तुम्ही विविध ज्या योजना होत्या शासनाच्या जिथे पाणी अडवणं किंवा पाणी जिरवणं त्या फक्त एकत्र केल्या आणि त्याला नाव दिलं जलयुक्त शिवार. परंतु तसं नाही. याच्यातला महत्वाचा भाग जो होता तो होता लोकसहभागाचा, जो पूर्वीच्या योजनांमध्ये नव्हता. त्याच्यामुळे झालं काय की लोकसहभाग असल्यामुळे लोकांनाही आपली योजना वाटायला लागली आणि या योजनेद्वारे जवळपास 500 कोटी रुपयांची लोकसहभागाची कामं झाली. फार मोठी गोष्ट आहे आणि फार मोठी क्रांती आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की विशेषतः शहरी भागातल्या लोकांना उन्हाळा म्हटलं की वृत्तपत्रांमध्ये डोक्यावर रिकामे हांडे घेतलेल्या बायकांच्या रांगांचे फोटो, रिकाम्या विहिरींचे फोटो किंवा तृषार्त हात आणि तृषार्त ओठ अशा प्रकारचे कॅप्शन्स असलेल्या बातम्या हे पाहण्याची एक सवय झाली होती. परंतु जर तुम्ही लक्षात घेतलं की या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये वृत्तपत्रांमध्ये कुठेही टँकरची वाढती मागणी किंवा दुष्काळाचं सावट अशा प्रकारच्या बातम्या नव्हत्या. सुदैवानं आपल्याला चांगल्या पावसानं साथ दिली, परंतु हा जर चांगला पाऊस जरी झाला असता तरी जर ते साठवायला किंवा अडवायला जर आपल्याकडे साधन सामुग्री नसती तर काय झालं असतं. तर मला असं वाटतं की मोठा क्रांतिकारक प्रयोग ज्याचं कौतुक माननीय प्रधानमंत्री मोदींनी पण केलं, अनेक राज्यांनी केलं आणि अनेक राज्य हा प्रयोग आता त्यांच्या राज्यामध्ये राबवत आहे. जलयुक्त शिवार ही राज्याच्या दुष्काळाला दिलेली एक संजीवनी आहे.
या जलयुक्त शिवारामधून कशा पद्धतीने काम उभं राहिलं या संदर्भातली आपण एक ध्वनिचित्रफित पाहूया आणि मग पुढच्या विषयाकडे वळूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 26 मे रोजी 3 वर्ष पूर्ण होत आहेत. या 3 वर्षात केंद्र शासनानं अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. केंद्र शासनाच्या धर्तीवरच राज्य शासनानंही या वाटचालीत महत्वाची भूमिका बजावली आहे. राज्यासाठी शाश्वत सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची सोय करणारे महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान राज्यात यशस्वीपणे राबवण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाणलोटाची कामं, सिमेंट साखळी नाला बांध, जलस्रोतातील गाळ काढणं, जलस्रोत बळकटीकरण, विहीर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर ही कामं करण्यात येत आहेत. शासनाबरोबरच लोकसहभागातूनही हे अभियान राबविण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियानामध्ये राज्यभरात सन 2015-16 पासून आतापर्यंत 11,494 गावं निवडण्यात आली आहेत. त्यामध्ये 3,46,179 कामं पूर्ण करण्यात आली. गाळ काढणं, खोलीकरण आणि रुंदीकरणाची शासनाकडून 12,951 तर लोकसहभागातून 8,364 कामं करण्यात आली. शासनाच्या माध्यमातून 731 लाख घनफूट आणि लोकसहभागातून 822 लाख घनफूट इतक्या प्रचंड प्रमाणात गाळ काढण्यात आला आहे. शासन तसंच लोकसहभागातून नाला ओढा रुंदीकरण आणि खोलीकरणाची एकूण 4,500 किलोमीटर लांबीची कामं करण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार अभियानास प्रचंड यश मिळालं आहे. या अभियानातून भूजल पातळीतही मोठी वाढ झाली आहे. पाण्याचे हंडे डोक्यावर घेऊन करावी लागणारी अनेक खेड्यातील महिलांची पायपीट थांबली आहे. अनेक गावं टँकर मुक्त झाली असून टँकरच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. शेत शिवारं बहरली आहेत. राज्यात जलक्रांती घडवणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानाचंच हे यश आहे एवढं मात्र नक्की. राज्याच्या माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं ही ध्वनिचित्रफित आता जलयुक्त शिवारवर बनवलेली होती, जी आपण आता पाहिलीत. आपण जर का पाहिलं तर स्वच्छतेबाबतीत पंतप्रधान महोदयांनी त्या ठिकाणी आग्रही भूमिका लाल किल्ल्यावरून मांडली आणि जनता देखील सहसावली. यदू दोषी स्वच्छतेचा अत्यंत महत्वाचा प्रश्न होता, जो माननीय पंतप्रधानांनी खरा देशासमोर ठेवला की 120 कोटी लोकांनी ठरवलं तर हा देश अस्वच्छ करण्याकरता कोणीही काही करू शकणार नाही, हा स्वच्छच होईल. हे खरं प्रतिबिंब आता दिसतंय का? अशा पद्धतीने लोकांमध्ये ती भावना जी आहे ती पुढे वाढेल आणि पुढच्या 2 वर्षामध्ये देशामध्ये एक स्वच्छतेचं खरं पाऊल उमटेल असं वाटतंय का? नरेंद्र मोदी यांच्या सभांमध्ये त्यांचे मुखवटे घातलेले हजारो शेकडो समर्थक आपण पाहतो. मला असं वाटतं की त्यांची भावना आणि भूमिका जी आहे ती देखील त्यांच्या समर्थकांनी जर आपल्या कृतीमधून व्यक्त केली तर त्यांच्या कल्पनेतले जे मोठे असे काही प्रकल्प आहेत जे देशाचं चित्र बदलू इच्छितात ते प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत होईल. आपण काय करतो, हम नेताओं को सुनते, हम नेताओं की नहीं सुनते. तर त्याच्यामुळे मोदींची भाषणं, मोदी येतील, भाषणं करतील, वातावरण निर्माण करतील आणि जातील. पण 125 कोटीच्या देशामध्ये परिवर्तन होणं हे एक फार मोठं महाकाय असं आव्हान आहे. ते पेलण्याचं तयारी मोदीजींनी दाखवलेली आहे. याबद्दल त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे. आपण किती बेजबाबदारपणे एक नागरिक म्हणून वागतो याचा प्रत्येकानं आत्मचिंतन जोपर्यंत करत नाही आणि ती जाणीव निर्माण करण्याचं काम सरकारी यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्था, समाजातला प्रबुद्ध वर्ग हा सगळा त्यांच्या हाकेला ओ देत नाही तोपर्यंत या गोष्टी प्रत्यक्षात एकट्या मोदींनी कितीही घसा ओढून सांगितल्या तरी होणार नाहीत. परंतु आज मी ज्या पद्धतीनं मंत्री महोदय किंवा मुख्यमंत्री वेगवेगळ्या बैठकी घेतात स्वच्छतेच्या संदर्भामध्ये, नगरपालिका महापालिकांच्या, एक ब्युरोक्रेसीचा जो अप्रोच आहे तो बदललेला दिसतोय आणि तोच खाली झिरपेल अशी अपेक्षा आहे. हो, शेवटी प्रशासनाने ठरवलं तेच तिथपर्यंत पोहोचतं आणि तरच होतं. आवाड सर, मला सांगा की मुळामध्ये तलाक सारख्या प्रश्नाला आजपर्यंत कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला नव्हता.
तो प्रश्न मांडण्याचं धैर्य हे नरेंद्र मोदीजी सरकार यांनीच केलं. तो सुप्रीम कोर्टामध्ये इतके वर्ष अनेक याचिका होत्या, त्याला चालना देण्याचं काम केलं. माननीय सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी सुट्टी असताना देखील त्यावर दररोज त्या ठिकाणी हिअरिंग घ्यायचं ठरवलं. अशा प्रश्नाच्या बाबतीतनं लोकांना दिलासा मिळेल अशा आश्वासक काम सुरू आहे का, आणि मुळात तलाकच्या या प्रश्नाला न्याय मिळेल का? खरं म्हणजे असं की भारतामध्ये जे कोणी बहुजन समाज आहे तो आहे हिंदू समाज. हिंदू समाजानं सामंजस्य 1955 सालीच दाखवलं होतं, आणि 55 आणि 56 सालामध्ये आपला विवाह कायदा, वारसा कायदा असे 4 मोठे कायदे तयार केलेले होते. त्यावेळेला खूप मोठा विरोध झाला होता सरकारला, पण सरकारने तो मान्य केला नाही आणि ते रेटून पुढे नेलं, म्हणून ते घडू शकलं आणि आज हिंदू समाज त्याला हो म्हणतो. अशाच ज्या काही प्रथा आहेत की ज्या घटनेच्या विरुद्ध आहेत, म्हणजे स्त्री आणि पुरुष समानता, 2 मुस्लिम स्त्री आणि पुरुष दोघंही मुस्लिम आहेत, त्यांची समानता जर आपल्या घटनेने दिलेली आहे ती ते नाकारणारे तुम्ही कोण? आणि जर व्यक्तिगत कायद्यामध्ये येत असेल तर सरकारने याच्यामध्ये ठोस भूमिका का घेऊ नये हा प्रश्न जो होता तो या सरकारनं लावून धरला. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि न्यायसंस्था तर नेहमीच अशा गोष्टीकडे जास्तीत जास्त जबाबदारीनं बघत असते. तेच सुप्रीम कोर्टाने दाखवून दिलेलं आहे, आणि ते घडलं पाहिजे ही काळाची गरज आहे. सहस्त्रबुद्धीजी, नोटाबंदी सारखा एक धाडसी निर्णय घेतला जो इतिहासात कोणी घेऊ शकलं नसतं, किंवा जो घेतला गेला त्यावेळेस तो काय मोठ्या प्रमाणात घेतला गेला नाही आणि त्या फार नोटा काही जमा झाल्या नाहीत. पण हा निर्णय घेतल्यानंतर आज परिस्थिती अशी आहे, अजूनही बऱ्याच ठिकाणी पतपुरवठा होत नाही, ATMs मध्ये खडखडाट आहे, आणि RBIच्या गव्हर्नरनी अजूनही सांगू शकले नाहीत की निश्चित किती नोटांचा परतावा आपल्याकडे झाला. केंद्र शासन या संदर्भात काय भूमिका घेत आहे? असं आहे की एक काळ्या पैशाचा विषय हा प्रदीर्घ काळ तुंबलेला विषय होता. एक प्रकारे साचलून राहिलेली घाण होती सगळी, आणि विविध सरकारांनी याच्या आधी काही उपाययोजनांच्या बाबतीत घोषणा केल्या, पण प्रत्यक्षात कोणी काही अंमलात आणलं नाही. आणि त्यामुळे एक ज्याला आपण म्हणतो की एक फार मोठा धक्का या सगळ्या एका विशिष्ट प्रकारच्या हातमिळवणीला देण्याची गरज होती. तो मोदी सरकारने विमुद्रीकरणाच्या माध्यमातून दिला. आणि सुरुवातीपासून पंतप्रधान हे डे 1 पासून सांगत होते की या निर्णयाचे परिणाम आपल्याला सगळ्यांना मिळून त्याचाच मुकाबला करावा लागेल. ही गोष्ट काही साधी सोपी नाहीये. 51 दिवस तर असे जातील, पण त्यानंतर देखील आपल्याला काही काळ या परिस्थितीतून निर्माण झालेले प्रश्न हे सोडवावे लागतील. अत्यंत दूरदर्शीपणाने आणि लोकांना विश्वासात घेऊन त्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे काही प्रश्न जसं तुम्ही म्हणताय चलन पुरवठ्याच्या बाबतीत कुठे काही रोख अजूनही कमी पडते, तर याची पूर्वकल्पना आपल्याला होती. आणि ज्या ज्या पद्धतीने या सगळ्या विषयामध्ये पावलं उचलणं आवश्यक होतं ती उचलली जाऊन सुद्धा या व्यवस्थेच्या मर्यादा आहेत. त्यातनं या प्रकारच्या समस्यांना आपल्याला अजूनही सामोरं जावं लागतंय काही प्रमाणामध्ये. काही ठिकाणी ही वस्तुस्थिती आहे. पण सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे म्हणता आहात की आता परवाही अर्थमंत्र्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की 91 लाख नवीन करदाते विमुद्रीकरणानंतर कराच्या परिघामध्ये आले. म्हणजे यातली बहुसंख्य मंडळी ही पूर्वी करच भरत नव्हती किंवा योग्य तेवढा कर भरत नव्हती. मला असं वाटतं की हे ढळढळीत यश आहे या सगळ्या मोहिमेचं. आणि प्रत्यक्षात काळा पैसा किती आला, काय आला, ह्या सगळ्याची चर्चा अजून होईल. आपल्याला एक त्याविषयीचा एक समग्रतेचा सगळा जो काही आढावा आहे तो आपल्या पुढे निश्चितपणे येईल. पण मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये जो धाडसी निर्णय दूरदर्शीपणाने घेतला आणि त्याची कठोर अंमल, एवढा महत्वाचा निर्णय कोणाला आधी कळू शकला नाही, यालाच मला असं वाटतं की या मुद्द्यावर मी 100 मार्क देईन सरकारला की ज्या पद्धतीने त्याची कठोर अंमलबजावणी. अशा धाडसी पद्धतीने केंद्र शासनाने माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे काम केलं, कशा पद्धतीने हे कामकाज केलं गेलं 3 वर्षामध्ये, कसं कार्यकुशल प्रवास झाला, याविषयी आपण ध्वनिचित्रफित पाहणार आहोत. आणि विविध योजनांचा आढावा या ध्वनिचित्रफिताच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. पाहूया ती एक ध्वनिचित्रफित. देशात 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेनं भारतीय जनता पार्टीला कौल दिला. केंद्र सरकारमध्ये विराजमान झालेल्या भाजपा सरकारचं मुख्य उद्दिष्ट होतं ते देशाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून सोडवणं. त्या दृष्टीनं सरकारनं काम करायला सुरुवातही केली. तसंच लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांची मतं आजमावण्यासाठी सरकारनं संवादाचं आधुनिक प्रभावी साधन वापरलं. लोकांच्या समस्यांचं निवारण
तसंच त्यांच्या सूचनांना योजनांमध्ये समाविष्ट करण्यावर सरकारनं भर दिला. त्यासाठी mygov.in हे संकेतस्थळ आणि अनेक लोकोपयोगी ॲप सरकारनं सुरू केले. स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोळसा खाण आणि स्पेक्ट्रम वाटप या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारनं ई-विक्रीचा पर्याय अवलंबला. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आधार कार्ड हे सरकारनं मजबूत हत्यार बनवलं. जनतेला दिलं जाणारं अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची योजना सरकारनं राबवली. मनरेगासारख्या योजनांमधली बनावट जॉब कार्डही रद्द केली. अशा प्रकारच्या धोरणांमुळेच देशात भ्रष्टाचारमुक्त कार्यपद्धती रुजून सर्वच क्षेत्रात पारदर्शकता आणण्याचं उद्दिष्ट साध्य करणं सरकारला शक्य होत आहे. महाचर्चेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण जर का पाहिलं तर आव्हाड साहेब, आजपर्यंत माननीय पंतप्रधान जे होते पूर्वीचे, हे कुणाशी फक्त 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी सोडले तर ते संभाषण होत नव्हतं. आज प्रत्येक महिन्याला मन की बात मधून अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाशी त्यांचा संवाद आहे. हे एक अभिनव पाऊल होतं. त्यानिमित्ताने एक संवादाची नवीन परिभाषा सुरू झाली. याविषयी तुम्हाला काय वाटतं? अशी परिभाषा खरी म्हणजे असलीच पाहिजे. आणि ती नव्हती, आता सुरू झाली, त्यामुळे जनमानसात प्रतिमा कशी आहे? तर त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी अशाही घडत आहेत की जी कोणी नेते मंडळी किंवा मंत्रिमंडळी आहे ती म्हणजे समाजापासून आणखी उंच आहेत, वेगळे आहेत असं वाटू नये. ते समाजाचा घटक आहेत असे राहावेत. जास्तीत जास्त सुसंवाद व्हावा, ज्यामधून लोकांच्या समस्या त्यांना कळतील आणि त्यांचं काय मत आहे ते लोकांना कळेल. हा संवाद जो निर्माण झाला आहे ही खूप चांगली प्रक्रिया आहे. ही लोकशाहीचीच प्रक्रिया आहे. ती फक्त कशी वाढेल आणि परिणामकारक कशी होईल असं बघितलं पाहिजे. मायगव्ह सारख्या वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून माननीय पंतप्रधानांपर्यंत आपल्याला पोहोचता येतं. तसं राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत देखील आपल्याला तिथे पोहोचता येतं आणि आपले प्रश्न मांडता येतात. ते कशा पद्धतीने मांडता येतात आपल्याला आंबेकरजी सांगतील. तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती. पाहत राहा महाचर्चा. महाचर्चेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. अजय आंबेकरजी, केंद्र शासनाने ज्या विविध योजना नवीन अंमलात आणल्या त्याचा राज्य शासनाने कसा फायदा घेतला? कशा पद्धतीने त्या योजना इथे अंमलात आल्या आणि त्याला विकासाचं स्वरूप दिलं गेलं? राज्याचे अनेक योजना ज्या प्रलंबित होत्या त्याला या अलीकडच्या काळामध्ये खूप मोठी चालना मिळाली. अगदी महत्त्वाचे 2-3 प्रकल्प मी सांगतो. आणखीन अनेक बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी पण आहेत. आपल्याला माहित असेल की मुंबईमध्ये जे मेट्रोचे प्रकल्प होते ते प्रकल्प मोठ्या प्रमाणात प्रलंबित होते, त्याला चालना मिळाली. त्याचप्रमाणे अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे आपण भव्य स्मारक उभारतो आहोत तेही प्रलंबित होतं, त्याला लगेच परवानगी मिळाली. त्याचप्रमाणे इंदू मिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आपण उभारणार आहोत, त्यासाठीची परवानगी प्रलंबित होती, ती आपल्याला लवकर मिळाली. पुण्याचा मेट्रोचा प्रश्न असेल, त्याचप्रमाणे अनेक रेल्वे गाड्या असतील. म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की जवळपास 52 आपण नवीन रेल्वे गाड्या महाराष्ट्रामध्ये सुरू केल्या आहेत. कधी नव्हे ते मोठी गुंतवणूक रेल्वेच्या क्षेत्रामध्ये असेल, महामार्गाच्या क्षेत्रामध्ये असेल, ती झालेली आहे. अगदी छोटी गोष्ट असेल की जिथे आपल्याला रेल्वे ओव्हरब्रिज बांधायचा आहे तर त्यासाठी परवानगी मिळत नव्हती, परंतु महाराष्ट्र शासन पुढे आलं. 50% खर्च महाराष्ट्र शासन करते, 50% खर्च केंद्र सरकार करते. त्याचप्रमाणे रेल्वेचं फाटक अतिशय छोटा प्रश्न वाटेल, परंतु प्रवासी जे अपघात होतात त्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता. ते बांधायचं काम मोठ्या प्रमाणात रेल्वे मंत्रालयानं महाराष्ट्र शासनाच्या विनंतीनुसार हाती घेतलेलं आहे. मला असं वाटतं की केंद्राच्या योजना महाराष्ट्रामध्ये ज्या येत आहेत त्याचप्रमाणे राज्याच्या ज्या योजना केंद्राच्या माध्यमातून पूर्ण करायच्या होत्या त्याला अतिशय चांगल्या प्रकारे चालना या अलीकडच्या काळात मिळालेली आहे. आपण जर का पाहिलं तर केंद्रामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र अशा पद्धतीची भूमिका त्यावेळेस होती असं दिलं गेलं आणि ते भाकीत खरं ठरलं. यदू जोशी, आपण देखील नागपूरचे आहात, माननीय मुख्यमंत्री महोदय देखील नागपूरचे आहेत. त्यांच्या एकूण या राजकीय परिघाकडे पाहिल्यानंतर, वाटचालीकडे पाहिल्यानंतर आज काय वाटतं, कशा पद्धतीने ते कामकाज करतायत आणि विकासाचे शिल्पकार भविष्यात ठरतील का? ते निश्चितपणे म्हणजे त्यांना एक दीर्घकाळ राजकारणामध्ये ते निश्चितपणे बॅटिंग करतील असं मला विश्वास आहे. आणि त्यांची राजकारणाकडे तसंच शासन चालवतानाची दृष्टी जी आहे ती अतिशय स्वच्छ आहे. महाराष्ट्रामध्ये कुठे काय चांगलं करायचं आहे याचा ध्यास घेऊन सकाळी उठणारा
आणि रात्री 2 पर्यंत काम करणारा मुख्यमंत्री आज आपल्याला लाभलेला आहे. तरुण आहे, तडफदार आहेत, विजन आहे, केंद्राचं मोठं पाठबळ आहे. हे सगळं असूनही बहुमत वगैरे केंद्रातलं राज्यामध्ये युती शासनामध्ये बहुमत असूनही सामान्य माणसाची नाळ तुटू नये म्हणून दर दिवशी पायाला भिंगरी लावल्यासारखं ते महाराष्ट्रभर फिरतात. आज 45च्या डिग्रीमध्ये ते सगळीकडे महाराष्ट्रात फिरतात आहे. आज एका मोठ्या संभाव्य अपघातातून ते बचावले. दैव बलवत्तर होतं आणि त्यांनी म्हटलंच आहे की महाराष्ट्रातल्या 11.5 कोटी जनतेच्या आशीर्वादानं मी सुखरूप राहिलो. तर अशा पद्धतीनं एक 24/7 खरी गोष्ट कार्यरत असलेला मुख्यमंत्री आपल्याला लाभलेला आहे. 24/7 आधी 24/7 हे दृश्य अगदी बरोबर म्हटलात की सातत्याने कार्यरत राहणं. माननीय नरेंद्रजी मोदी या पद्धतीने काम करतायत, त्याच तळमळीने, त्याच ध्येयवृत्तीने आणि त्याच गतिमान प्रशासनामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी काम करतायत. आजचा दिवस महाराष्ट्राच्या एकूण राजकीय ह्याच्यामधला जो दिवस होता. आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हेलिकॉप्टरला त्या ठिकाणी अपघात झाला होता. आपल्या सगळ्यांचं सुदैव त्या ठिकाणी आणि ते त्या अपघातातून सुखरूप त्या ठिकाणी बचावले. त्यांना कोणतीही इजा झाली नाही आणि त्या ठिकाणी तात्काळ त्या अपघातातून बाहेर आल्यानंतर त्यांनी जनतेला आव्हान देखील तिथे केलं की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, आई भवानीच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी मी सुखरूप वाचलेलो आहे आणि असंच प्रेम आपलं राहूया. काय माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी म्हटले हे आपण पाहूया. आपल्या सर्वांच्या कृपेनं, महाराष्ट्राच्या 11 कोटी 20 लाख जनतेच्या आशीर्वादानं, आई भवानीच्या आशीर्वादानं, विठ्ठलाच्या आशीर्वादानं मी अतिशय कुठलीही मला इजा झालेली नाही, मला काही लागलेलं नाही. मी अतिशय ठीक आहे. त्यामुळे कोणीही काळजी करण्याचं कारण नाही आहे. लवकरच मी लातूरवरून मुंबईला त्या ठिकाणी जाणार आहे. माझी सर्वांना विनंती आहे की आपला आशीर्वाद असाच राहू द्यावा आणि कोणीही काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी आपल्या भावना व्यक्त केल्या, आपण आजच्या या अपघातातून बचावलात. खरंच आमच्या सगळ्यांचं सुदैव आहे आणि पुढच्या भविष्यातील वाटचालीसाठी आपल्या समस्त महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या भावना आणि त्यांचं पाठबळ निश्चित आपल्या पद्धतीने आणि महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम होण्यासाठी भविष्यातल्या पुढच्या वाटचालीसाठी सह्याद्री वाहिनीच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. पण सहस्त्रपोती तुमच्याकडे निश्चित मिळणार आहे, कारण आपण थिंक टँक म्हणून आहात. हे सगळं करत असताना प्रत्येक राज्याचा समन्वय केंद्र शासन आणि राज्य शासनाबरोबर जो न्याय भाजप प्रणित राज्य शासनाला मिळतो, जिथे बिगर भाजप राज्य आहे ते काबीज करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न आपण करणार का त्यांना सापत्य वागणूक देणार, अशी केंद्र शासनाची भूमिका आहे. ममता बॅनर्जी काही वेळा म्हणतात तिकडे तमिळनाडूमध्ये त्या ठिकाणी बोललं जातं. काय केंद्र शासनाची भूमिका आहे? विकासाची भूमिका का त्या ठिकाणी राजकारण? नाही, लक्षात घ्या तुम्ही की आतापर्यंत खूप पंतप्रधान देशाने बघितले आणि त्या पंतप्रधानांना प्रत्येक वेळेस राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर काही ना काही चर्चा करावी लागते, काही ना काही गोष्टींच्याबद्दल निर्णय करावे लागतात. पण या देशाने प्रथम असं चित्र बघितलं की पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानात 7 लोककल्याण मार्गावरती हिरवळीवर बसून सगळे मुख्यमंत्री, काही केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधान हे चर्चा करतायत आणि मागे बोर्ड लिहिलेला आहे टीम इंडिया. त्यामुळे पंतप्रधानांची आणि आमच्या सरकारची ही भूमिका आहे की आपण सगळेजण मिळून टीम इंडिया आहोत. पहिल्या 15 ऑगस्टच्या भाषणात पंतप्रधानांनी म्हटलं होतं की आम्हीच केवळ चांगलं करतोय असं आमचं म्हणणं नाही, आमच्या पूर्वसुरांनी देखील चांगलं केलेलं आहे. त्यामुळे आमचा कुठल्याही प्रकारचा संकुचित पक्षीय दृष्टिकोन नाही. आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ इच्छितो आणि त्यामुळे ममता बॅनर्जी असोत, आणखी कोणी मुख्यमंत्री असोत, ते जे निवडून आलेले आहेत त्यांच्या जनादेशाचा सन्मान करूनच आम्ही त्यांना बरोबर घेतलेलं आहे आणि त्यांच्या बरोबरीने विकास करण्याचं आमचं स्वाभाविकपणे धोरण आहे. पण शेवटी हे राजकारण आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांचा कारभार जर योग्य होत नसेल, लोकांच्या मनात असंतोष असेल, तर एक राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचं कर्तव्य आहे की त्या असंतोषाला वाचा फोडणं आणि त्यासाठी प्रसंगी आंदोलन करणं. आणि त्या असंतोषाला आपल्याला यश उत्तर प्रदेशमध्ये मिळालंय. त्यामुळे सगळं बेरजेचं एकूण असलेलं विश्लेषणात्मक राजकारण जे होतं राजकीय विश्लेषकांचं ते कोलमडून पडलंय आणि नरेंद्र मोदीजी हेच 2019चे खरे असणारे भावी नेते असतील हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय, सगळेजण म्हणतात. पण तरी देखील आवाडसाहेब, सर्वसामान्य माणसाला जो भेडसावतो प्रश्न तो महागाईचा असतो. जीएसटीमुळे काही प्रमाणात त्या ठिकाणी महागाई वाढली जाईल अशी भावना व्यक्त केली जाते. तर या प्रश्नावर तोडगा काढण्यामध्ये केंद्र शासन राज्य शासनाला यश येईल का? 2 प्रश्न असे येतील की मगाशी आपण ज्याला काळा पैशाचा प्रश्न म्हटलो त्याचे काही परिणाम ह्या प्रश्नावरती होणार आहेत. तसं म्हटलं तर पैसा कधीच काळा नसतो, नेहमी श्रमातून पैसा निर्माण होत असतो. पण कर चुकवेगिरी केली की तो धवल पैसा सावळा होतो आणि चुकीच्या हातात गेला, काळ्या हातात गेला म्हणजे काळा पैसा होतो. तर आजही आपण
ही जी काळा पैसा ज्यांच्या हातात जातोय ते बंद केलेलं नाही. अगदी शाळेच्या प्रवेशापासून तर मोठमोठ्या कारखान्यांच्या पर्यंत, सहकारी सोसायट्यापर्यंत पूर्वीसारखंच वातावरण आजही आहे. म्हणून जरी मागचा पैसा बाद झाला असला तरी पुढे तो पैसा निर्माण होणार नाही ही दक्षता घ्यावी लागेल. त्याचबरोबर जीएसटी सारखे जेव्हा आपण नवे कर लादतो आणि करांचं संकलीकरण केलं म्हणजे सुसूत्रता येईल ही आपली अपेक्षा रास्त आहे. पण त्यासाठी जो काही विरोध होईल तो सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थाच कदाचित विरोध करतील आणि तिथं त्यांना जास्तीत जास्त रास्त भूमिका घ्यावी लागेल, कडक भूमिका घ्यावी लागेल, ही गरज आहे आणि सरकारनं ते ध्यानात ठेवून पुढे गेलं पाहिजे. आवार साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांना काही मूलभूत अधिकार देखील दिलेले आहेत, करमणूक करासारख्या गोष्टी आहेत, काही इतर काही कर आहेत ते लावण्याचा अधिकार दिला आहे, ज्याच्यामधनं जो फरक कदाचित येईल भविष्यात तर तो कदाचित काढता येऊ शकेल. ही देखील एक वेगळी वाट तिथे ठेवली आहे. केंद्रीय अर्थव्यवस्थेबद्दल विधायक पद्धतीने काय कामकाज केलं गेलं त्या संदर्भातली एक ध्वनिचित्रफित पाहूया आणि मग अंतिम टप्प्याकडे आपण वळणार आहोत. देशाच्या विकासासाठी अनेक सरकारांनी भरपूर खर्च केला असला तरी त्या खर्चाचा परिणाम मात्र कमी दिसून येत होता. अर्थसंकल्प सादर होत होता मात्र त्याला मंजुरी मिळेपर्यंत जून महिना उलटून जायचा आणि मग पावसाळ्यामुळे 6 महिन्यानंतरच प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात व्हायची. मात्र यंदा देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आधीचं आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच यंदाचा अर्थसंकल्प मंजूर झाला आणि त्याची अंमलबजावणी ही पहिल्या दिवसापासूनच सुरू झाली. नीती आयोगाच्या शिफारसींमुळे रेल्वेचा अर्थसंकल्प बनवणं, संसदेत सादर करणं, तो पारित करणं, वेगळा खर्च करणं आणि नंतर सरकारला त्यावर लाभांश देणं या सर्व प्रक्रिया संपुष्टात आल्या. या सरकारनं रेल्वेला राजकारणाच्या चक्रव्यूहातून बाहेर काढून विकासाची चाकं लावून गती देण्याचं काम केलंय. तर कर सुधारणेमध्ये प्रत्यक्ष कराची प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. तसंच व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याकरताही अनेक पावलं उचलण्यात आली. अप्रत्यक्ष करात म्हणजे वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीत महागाई आणि विकास यांच्या दरम्यान संतुलन राखता येईल अशी अपेक्षा आहे. भारताच्या चालू आर्थिक विकास दरात आणखी 4.5% वाढ होऊ शकते असा अंदाज आंतरराष्ट्रीय अर्थतज्ञांनी व्यक्त केलाय. अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासोबतच ती स्वच्छ बनवण्याच्या दृष्टीनेही काळ्या पैशांविरोधात अनेक पावलं उचलण्यात आली. विमुद्रीकरणाचा ऐतिहासिक निर्णय हा त्यांपैकीच एक. आता विमुद्रीकरणाच्या पूर्ण परिणामांसाठी थोडी वाट पाहावीच लागेल. महाचर्चेमध्ये मनापासून स्वागत. तरी महाचर्चेमध्ये ही चर्चा आपण सुरुवात करत असलो तरी तत्पूर्वी आपण एक क्षणभर विश्रांती पुन्हा एकदा घेणार आहोत आणि मग चर्चेकडे वळणार आहोत. क्षणभर विश्रांती आपण नंतर घेऊया. आपण या संदर्भामध्ये ही चर्चा करताना यदू दोषी, मला सांगा की सर्वात आपण आता अंतिम टप्प्यामध्ये आहोत. प्रगतीचं राजपथ म्हणून आपण चर्चा करतोय. काही आठवडे या केंद्र शासनाला 3 वर्ष पूर्ण झालेत म्हणून आपण चर्चा करतोय. यदू दोषी, मुळामध्ये बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. आयटी सेक्टर कोलमडतंय आणि मोठी समस्या राहणार आहे. हे मोठं आव्हान राहणार आहे. काय भविष्यात केलं पाहिजे? आपण जेव्हा या 3 वर्षाच्या सरकारचं कामगिरीचं मूल्यांकन करतो त्यावेळी ज्या उणिवा किंवा अपयशाच्या आघाडीवर विचार केला तर 3-4 गोष्टी प्रकर्षानं जाणवतात. सामान्य माणूस असो की मोठा माणूस असो, सगळ्यांच्या आयुष्यातले रस्ते जे आहेत ते त्यांच्या पोटातून जातात आणि या पोटाला दिलासा मिळेल, ते त्याचं जगणं सुसह्य होईल अशा पद्धतीनं जर त्याला वातावरण द्यायचं असेल तर सर्वात आवश्यक आहे ते म्हणजे महागाईवर नियंत्रण. आम्ही अमुक दिवसात महागाई 100% कमी करू असं आश्वासन देऊन हे सरकार सत्तेत आलेलं होतं, याचा विसर पडलेला दिसतो असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि कोणतीही गोष्ट आज आपण जर घेतली तर त्याचे दर जवळपास दुपटीच्या घरात गेलेले आहेत. आणि मी फक्त तुरीच्या डाळीवर बोलणार नाही. आपण बाजारातली कुठलीही वस्तू उचलून 5 वर्षापूर्वीच्या त्याच्या भावांची तुलना आपण करू शकता. आपण, मला असं वाटतं की कडू गोड दोन्ही बोललं पाहिजे या निमित्तानं. आणि जीएसटीचा उल्लेख आपण केला
स्थानिक स्वराज्य संस्थांना, मुख्यतः महापालिकांना स्थानिक कर वसुलीचे अधिकार या निमित्तानं मिळणार आहेत आणि त्यांना जे नुकसान भरपाई मिळणार आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आणि हे स्थानिक कर असे दोन्ही त्यांना मिळाले पाहिजेत, तरच त्यांचं संचालन हे व्यवस्थित होऊ शकेल. पण आता राज्य सरकारने याबाबत ठोस निर्णय अजूनही घेतलेला नाही. स्थानिक कर जे आहेत ते त्या माध्यमातून येणारं उत्पन्न, त्या महापालिकांना परत अधिकार नाही, त्या माध्यमातून येणारं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न कमी करून, वजा करून आम्ही भरपाई देऊ, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मला असं वाटतं की या दोन्ही एकत्र करून जर दिले तर त्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठा फायदा होईल. अगदी बरोबर आहे. आपण जर म्हटलं त्याप्रमाणे राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये मोठा खडखडाट आहे, सगळ्या गोष्टी आहेत. महाराष्ट्र सरकारने किंवा राज्य शासनाने कशा पद्धतीने पुढच्या याच्यामध्ये ही विकासाची वाटचाल करताना महागाई आटोक्यात आणण्यासाठी काम केलं पाहिजे, काय योजना राबवल्या पाहिजे, अजय आंबेकरजी काय थोडक्यात सांगू शकाल आपण? नाही, याबद्दल मी बोलणं योग्य होणार नाहीये, परंतु आपण सुरुवातीला जो उल्लेख केला होता, मला असं वाटतं की त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. तो होता विषय माय प्रमाणे राज्य सरकार, महाराष्ट्र शासन लोकांपर्यंत पोहोचत असताना आधुनिक इंटरनेटच्या साधनांचा काही उपयोग करताय किंवा नाही. तर मला सांगायला आनंद वाटतो की आपलं सरकार नावाचं जे ऍप्लिकेशन राज्य शासनानं विकसित केलंय, या ऍप्लिकेशन मार्फत जवळपास 350 सेवा, म्हणजे अगदी जन्माचा दाखला असेल, जातीचा दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, विविध परवाने असतील, ज्याच्यासाठी लोकांना शासकीय कार्यालयांना खेटा घालावा लागायच्या, अनेक दिवस वाट बघावी लागायची आणि तरीही त्यांचं काम होत नसे, ते एका क्लिकवर मोबाईलचा वापर करून सामान्य माणसाला हे परवाने, या परवानग्या, सर्टिफिकेट्स हे सहज विनासायास मिळत आहेत. त्याचप्रमाणे इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये फार मोठं काम आपल्या शासनानं केलं आहे आणि याचाच भाग हा अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे आणि तेच आपण महागाईशी जोडू शकतो. अजय आंबेकरजी म्हणाले त्या पद्धतीने एक गोष्ट मात्र खरी आहे, यदुशी आपण जसं म्हटलं तसं या महागाई किंवा या संदर्भात ज्या तक्रारी असतील किंवा लोकभावना ज्या असतील, या आपण अशा पोर्टलमध्ये मांडून जनमताचा जो कल आहे तो आपण सरकारपर्यंत पोहोचू शकतो, जे पूर्वी होत नव्हतं. याविषयी आपण चर्चा करणार आहोत. अंतिम टप्प्यामध्ये चर्चा आहे, पण तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती. पाहत राहा महाचर्चा, प्रगतीचा राजपथ. महाचर्चेमध्ये स्वागत. आवाड सर, अत्यंत थोडक्या शब्दामध्ये, मोजक्या शब्दात सांगा, भविष्यामध्ये कायद्याच्या माध्यमातून केंद्र शासन राज्य शासनाने काय केलं पाहिजे? थोडंसं जे काही दरम्यानच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांच्या दरम्यान एक रिफ्ट निर्माण झालेली आहे, थोडेसे वाद निर्माण होत आहेत आणि त्यातलं महत्त्वाचं कारण आहे की जजेस, त्यातल्या त्यात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय, ह्या जजेसच्या अपॉइंटमेंटसाठी जे कॉलेजियम सिस्टीम होती ती बदलली पाहिजे, असा एक कायदा 1914 सालातच ह्या संसदेने केला होता. त्या कायद्याला जवळजवळ 20 राज्यांनी मान्यता दिली होती आणि तरीसुद्धा तो घटनाबाह्य आहे म्हणून सुप्रीम कोर्टाने ठरवला होता. पण एक गोष्ट मात्र सुप्रीम कोर्टाने मान्य केली होती की आमच्यामध्येही काही दोष आहेत आणि म्हणून ही कॉलेजियम सिस्टीम जाऊन निवड प्रक्रिया, जजेसची निवड प्रक्रिया नव्यानं ठरवली गेली पाहिजे. त्यासाठीचा एक मसुदा त्यांनी तयार करून केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. तो केंद्र सरकारने लवकरात लवकर मान्य करून केंद्र सरकारने लवकरात कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे. आपण आपल्यावर राज्याचे अर्थमंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार आपल्या बरोबर आहेत. ते राज्याच्या अर्थविषयक धोरणाविषयी बोलतायत. ध्वनिचित्रमुद्रित आपल्याशी बोलणार आहेत. आपण पाहणार आहोत त्यांचं मत. या 2.5 वर्षात महाराष्ट्र प्रगतीच्या मार्गावर जावा यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करतोय. कधी नव्हे, कृषी क्षेत्रात 2013-14 मध्ये 13,005 कोटी खर्च केले. आम्ही एका वर्षात 26,981 कोटी खर्च करून या राज्यामध्ये 2,60,00,000 लोकांना कृषी व्यवस्थेवर जगावं लागतं, ती परिस्थिती बदलण्याचा आम्ही प्रयत्न केला. डिजिटल महाराष्ट्र, मेक इन महाराष्ट्र, उद्योग यावेत यासाठी आम्ही प्रयत्न केला. आम्ही सेवा कायदा आणला, लोकांना एका निश्चित कालावधीमध्ये सेवा देता यावा. या महाराष्ट्राचा शेवटचा माणूस हा केंद्रबिंदू धरून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणली.
पानधन रस्ते योजना आण गई, मुख्यमंत्री पेयजल योजना आण गई, या महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल व्हावा यासाठी प्रयत्न केला. 14 जिल्ह्यातल्या शेतकरी आणि शेतमजुरांसाठी 2 रुपये किलो आणि 3 रुपये किलो धान्य देण्याचा निर्णय केला. वन विभागाच्या क्षेत्रात असणाऱ्या लोकांसाठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना आण गई. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून राज्यामध्ये जो बेघर असेल, ज्याचं घराचं स्वप्न आहे, ते पूर्ण करण्याचा संकल्प केला. 3 वर्षात केंद्र सरकार आणि 2.5 वर्षात राज्य सरकार हा प्रणंतोदय, पथंतोदय, लक्ष्यांतोदय, शेवटच्या पंक्तीतल्या व्यक्तीचा उत्थानासाठी पूर्ण शक्तीने काम करणारं सरकार म्हणजे महाराष्ट्राचं सरकार. महाचर्चेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. माननीय अर्थमंत्री ज्या पद्धतीने म्हणले, केंद्र शासन पुढच्या भविष्याची झेप घेत असताना काय डोळ्यासमोर एक आराखडा ठेवतंय आणि काय पद्धतीने काम करणारे आश्वासक असेल, मोजक्या शब्दात सांगा. सहस्रबुद्धेजी. असं आहे की येणाऱ्या काळामध्ये आता काही आव्हानांचा उल्लेख केला. यदू जोशींनी असं सांगितलं की महागाई जेवढी कमी व्हायला हवी तेवढी झालेली नाही. सगळ्या प्रकारच्या तपशिलात गेल्यानंतर याविषयी लक्षात असं येतं की ज्याला आपण घाऊक मालाचा जो सूची निर्देशांक आहे महागाईचा, तो देखील कमी झालेला आहे आणि रिटेल प्राइस इंडेक्स जी आहे ती देखील कमी झालेली आहे. हां, लोकांच्या अपेक्षा इतकं कमी करायची झालं नसेल, जीवनावश्यक वस्तूंमधल्या सगळ्याच वस्तू स्वस्त झाल्या नसतील, पण सरकारची दिशा आहे ती स्वस्ताई आणण्याकडे किंवा महागाई कमी करण्याकडे आहे, हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. संवेदनेने काम करणारं सरकार आहे. मला नाही वाटत याच्या आधी कधी असं घडलं असेल की तुम्ही एक ट्विट करा आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री तो प्रश्न सोडवायला पुढे येतात किंवा रेल्वे मंत्री त्याविषयी किंवा रेल्वेचं प्रशासन त्या पद्धतीने त्या अडलेल्या प्रवाशाच्या मदतीला धावून येतं. त्यामुळे सगळ्या प्रकारे गोरगरिबांविषयी, समाजातल्या उपेक्षित, दलित, वंचित, शोषित, पीडित या सगळ्यांविषयीची संवेदना जागवून हे सरकार पुढे चाललेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे अंत्योदयाचं स्वप्न जे सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी आता ज्याचं वर्णन केलं ते साकारण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. केंद्रातील प्रत्येक योजनेमध्ये आपण सहभाग घेऊया, कारण केंद्र शासनाने किती योजना आणल्या तरी त्यामध्ये व्यक्तिनिहाय सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे. तरच आपण समर्थ राष्ट्र निर्माण करू शकतो. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं जे स्वप्न आहे समर्थ भारताचं, ते खऱ्या अर्थाने सत्यात उतरण्यासाठी आपल्या प्रत्येकानं यामध्ये कटिबद्ध राहण्याची नितांत गरज आहे. आजच्या चर्चेमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात आणि मौलिक मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि केंद्र शासनाच्या पुढच्या वाटचालीसाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळाला आणि राज्य शासनाचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळाला राज्यातील जनतेकडून आणि सह्याद्री वाहिनीच्या वतीनं या मंचाच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि पुन्हा भेटूया महाचर्चेच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.